एका बाईला सुद्धा शिव्या देतात. मला खूप पॉडकास्ट वरती, व्हिडिओज वरती खूप लोकांनी शिव्या घातल्यात की तू अँटी नॅशनल आहेस आणि अँटी हिंदू आहेस. अजिबात नाही. आय एम गॉड लव्हिंग आणि देवाने सृष्टी बनवली आहे आणि आपले सगळे सण ना, नवरात्री म्हण, नागपंचमी म्हण, इट इज ऑल रिलेटेड टू नेचर. मग आपण दुसऱ्यांच्या घरातनं फुलं काढून, म्हणजे घरात फुल, किडे, वास, घर मालकाने कंप्लेंट केली, म्हणजे मी रेंटेड प्लेस मध्ये होते की काय चाललंय, नेबर्सने कंप्लेंट केलं. माझ्या नवऱ्याने हे पण म्हटलं की तू तर राहशील किंवा ते किडे तर राहतील. सो इट इज इझियर टू आयडेंटिफाय अ नोन डेव्हिल की हे प्लास्टिक आहे, आपल्याला माहित असतं हे प्लास्टिक आहे, पण पेपर कप मध्ये आत प्लास्टिक आहे हे आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला वाटतं की हे सस्टेनेबल आहे. सो पेपर कप्स, त्याच्यानंतर बायोडिग्रेडेबल बॅग्स, त्याच्यानंतर हे स्ट्रॉज, हे सगळ्यासाठी ऑप्शन आहे. आणखीन एक आजकाल मी बघितले, कुल्हड. नमस्कार. नमस्कार. मला सगळ्यात पहिलं तुला कशी आहेस, कारण ऑल द वे तू बेळगावून पुण्याला आली आहेस आज, तर कसं होतं प्रवास, कशी आहेस आणि म्हणजे कसं फील होतं? कशी दिसतीये मी? एकदम एक्साइटेड. कचऱ्याबद्दल बोलणारी मी पहिली बाई असेल जी इतकी एक्साइटेड आहे आणि नॉट एक्साइटेड अबाउट आयफोन 15, पण एक्साइटेड अबाउट कचऱ्याबद्दल कोणतरी बोलणार की चला लेट्स हॅव अ कॉन्व्हर्सेशन. नक्कीच. हो, म्हणजे आता तसं ताईंनी इंट्रोड्यूस केलेलाच आहे. तर आज आपण ना अशा एक अनोख्या विषयावर बोलणार. म्हणजे तुम्ही पॉडकास्ट बरेच ऐकले असतील, एक देवी देवतांचे असतात, त्याच्यानंतर आजकाल फिल्म लोकांचे आलेले आहेत, त्याच्यानंतर माझ्या चॅनलवर आपण एक इन्स्पिरेशनल पॉडकास्ट ऐकले. पण आज पहिल्यांदा मी सगळ्यांसाठी घेऊन आलोय कचऱ्यावर पॉडकास्ट किंवा डिस्कशन ऑन कचरा बेसिकली. तर याच्यामध्ये आम्ही कचरा काय असतो, कोण जनरेट करतं, कसा जनरेट होतो, त्याच्यानंतर त्याचं कंपोस्टिंग किंवा त्याचे विल्हेवाट कशी लावली पाहिजे किंवा तो नाहीच झाला पाहिजे, ज्याला झिरो वेस्ट आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टींवर बोलणार आहोत. आणि ताईचं पण खूप एक्साइटमेंट आहे. पण मला तुला सगळ्यात पहिलं विचारायचंय की म्हणजे प्रत्येकाला आपलं नाव प्रिय असतं, पण मग काही लोकांना त्याच्या आधी काहीतरी लावायला आवडतं आणि काही लोकांना त्याच्यानंतर काहीतरी लावायला आवडतं. पण तुझं कसं आहे, डॉक्टर आरती आवडेल की आरती फाउंडर ऑफ अमूल्य बुद्ध, म्हणजे कसं आवडतं तुला? मला सगळेजण डॉक्टर अमूल्य म्हणतात. ओके. त्यांना वाटतं की मी डॉक्टरेट आहे, पण मी दाताची डॉक्टर आहे, होते. आता मी प्रॅक्टिस करत नाही. सो तू मला आरती म्हणू शकतोस, कारण आईने ते खूप प्रेमाने नाव ठेवलं. माझ्या आईचं नाव पूजा आहे आणि माझा आरती आहे, सो इट मेक्स इट इवन मोर स्पेशल. आणि डॉक्टर म्हणायचंय नाही म्हणायचंय, नाम में क्या रखा है, मला फारसा फरक नाही पडत. नक्कीच. ओके, तर आपण डायरेक्टली कचऱ्याच्या विषयाला हात घालूयात. की तू खूप काम करतेस या विषयावर, मी बघितलं जसं. पण एक असं असतं ना की मला माझाच कचरा आहे, जो सकाळी कचऱ्यावाला किंवा सफाई कामगार येतो त्याला देताना नाक दाबून द्यावा लागतो. मग अशी परिस्थिती काय, कारण तो मीच क्रिएट केलेला असतो, माझ्या दैनंदिन जीवनातून तो झालेला असतो आणि तरी हे होतंय. कारण त्या कचऱ्यापासून चांगलं काही बनू शकतं हे कोणाला माहिती नाहीये. आता फॉर एक्झाम्पल, ही जी बँगल आहे सोन्याची आहे, यू थिंक हे बनवताना इतकं सोपं होता प्रोसेस? यू कॅन सी द लिक्विड गोल्ड आणि मग नंतर ते खूप, कधी सोन्याच्या दुकानामध्ये जिथे कारेगर बसतात बघितलंयस ते प्लेस, कशी असते ती प्लेस? 5 स्टार हॉटेल सारखी असते? नाही. पण याला आपण व्हॅल्यू देतो कारण ह्याची किंमत काहीतरी 60,000 व्हॉटेवर आहे. जर तुम्हाला कचऱ्यापासून एक्झॅक्टली काय बनतं आणि त्याच्यापासून आपली झाडं किती चांगली होतात किंवा आपली माती किती फर्टाईल होते हे समजलं असतं, तर मुळात कोणी कचरा मिक्स केला नसता. सपोज तुझा आयफोन कचऱ्याच्या गाडीत, वेस्ट डेपोच्या कचऱ्याच्या गाडीत पडला, आयफोनची किंमत किती आहे? 2 लाख, पावणे 2 लाख असेल, एक किडनीच्या वर्थ. ओके, तर तेव्हा तू म्हणणार का जाऊ दे कचरा, की तू पूर्ण त्याच्यावर जम्प करून ते वस्तू शोधणार? तेवढंच कशाला, इव्हन आपला गोल्ड जसं तू म्हणत होतीस, साधी फिरकी असते एखादी कानातली, ती पडली तरी माणूस चलबिचल कचरा काय डेपो अख्खा पालथा घालतो. मग आय थिंक तो माइंडसेट आपल्याकडे जो आहे ना, तो चेंज झाला पाहिजे. की लहानपणापासून ना, मुलगा जन्मल्यावर किंवा मुलगी जन्मल्यावर कानात तिचं नाव सांगतात, पण हे सांगत नाही की कचरा व्यवस्थापन कसं करायचं किंवा पाणी वेस्ट करायचं नाही, किंवा हे पण सांगितलं जात नाही की प्रकृतीच अनदर फॉर्म ऑफ गॉड आहे. सो ते कॉन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे लोकांना वाटतं की माझं काम नाहीये. आणखीन एक म्हणजे गव्हर्नमेंटला मी टॅक्स भरतो,
कचरेवाले, जसं तू म्हटलास कचरेवाले, नंतर तू म्हटला सफाई कर्मचारी, तर त्यांना वाटतं की सफाई कर्मचारीना पैसे मिळतात. Correct. सो मला त्याच लोकांना विचारायचे की त्यांना जर 1 करोड रुपये दिले आणि महिन्यातनं जाऊन सगळ्या घरातले कचरा, त्याच्यामध्ये डायपर, कधी कधी डायपरमध्ये शी केलेली असते ना, ती सुद्धा लोक टाकत नाहीत. मग याचा आन्सर माझ्याकडे कसं असणार, देवाकडे सुद्धा नसणार, की इतकं सगळं असून सुद्धा. आणि ना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, आपल्या देशात सगळेजणी गॉड फिअरिंग लोक आहेत, नक्कीच नक्कीच. गॉड लव्हिंग असलं पाहिजे. सो असं वाटतं की मी काहीही करू आणि नंतर देवापुढे हात जोडले किंवा उपवास केला किंवा एका मंदिरला जाऊन आलो, प्रसाद चढवला, की देव आपले सगळे गुन्हे माफ करणार. पण मला वाटतं की हे छोटे छोटे गुन्हे, की टेकिंग समबडी फॉर ग्रांटेड, की कचरा मी करायचं, पुरी भाजी मी बनवायची, पुरी मी खायची, भाजी मी खायची, पण ते उरलेला कचरा सफाई कर्मचारीने न्यायचं, ज्यांना आपण कचरेवाला म्हणतो. मुळात कचरेवाला कोण झाला इथे? आपणच झालो कचरेवाला, ते कुठून कचरेवाले झाले? सो ही माइंडसेट चेंज झाल्याशिवाय, म्हणजे A+B² चा फॉर्म्युलाच बरोबर नाही, त्यांना माहितीये, तर पुढे मॅथ सॉल्व्ह कसं करणार? नक्कीच. पण आता जसं बोललीस तू A+B चा फॉर्म्युला, किंवा ही कॉन्सेप्ट माहित नाही, पण असं होतं ना बघ, आता तुम्ही लहान असता त्यावेळेस तुम्हाला जनरली कुठल्या गोष्टी शिकवल्या जातात, तर तुम्हाला शिकवलं जातं की देवाशी जे कशी पूजा करायची, त्याच्यानंतर तुम्हाला शिकवलं जातं समोरच्याशी कसं बोलायचं, किंवा आपण स्कूलमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला असे एटिकेट शिकवले जातात, किंवा बऱ्याचशा गोष्टी सिलेबसमध्ये तुमच्या इन्क्लूड असतात. पण कचरा व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापन याला एखादा लेसन असतो, काही काही एज्युकेशन सिस्टीम मध्ये तोही नसतो, की आणि एक्झामलाही ते 4-5 मार्काला येतं असं असतं. मग ते लोकांमध्ये, आणि एकदम मोठं झालं तुम्ही म्हणता अरे कचरा होतोय, मग तिथे ते कसं येईल, किंवा ते त्यांच्यात रुजतंय का हे बघतो का आपण? नाही बघत. तुला जर या बिल्डिंगच्या वर खाली 10 वेळा पळून ये म्हटलं, तर तू आल्यावर पहिली गोष्ट काय मागणार? पाणी. तुला हे कोणी शिकवलंय का लहानपणात, की तहान कशी लागते, तहान लागल्यावर असं पाणी पिल्यावर तहान भागते, किंवा भूक कशी लागते, आणि हे खाल्ल्यावर, हे कोणी शिकवलं होतं? बरं, सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये किती रेकॉर्ड्स केलेत, किंवा इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये किती मॅचेस झालेत, याचं सगळ्यांना डिटेल्स कसे माहिती असतात, आणि हे बेसिक कसं माहिती नसतं? बरं, मला सोपी गोष्ट सांग, तू जर बाजारात गेलास काहीतरी विकत आणायला, 5 डाळी घे, कोणत्याही 5 डाळी, सेव, मसूर, उडीद डाळ, जे काय 5 डाळी, 1-1 किलो, तर तुला बेसिक सेन्स असतं ना की ते वेगळं वेगळं करून आणतं का? तू सगळं एकत्र आणतोस? डेफिनेटली वेगवेगळं आणणार. ते कोण शिकवलं तुला? ते पण एक्झाम पेपरमध्ये नसतं, सिलेबसमध्ये नसतं, मग तू ते वेगळं वेगळं कशाला आणतोस? कारण आपल्याला ते माहिती असतं वेगवेगळं खायचंय, किंवा आपण ते वेगवेगळं स्टोअर करतो मे बी. बरोबर. आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इतके डिपार्टमेंट्स असतात, इन्फॉर्मेशन सायन्स असतं, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सगळे ब्रांचेसचे एकत्र शिकवतात का, की सगळ्यांची स्पेशालिटी वेगळी असते? प्रत्येकाची स्पेशालिटी वेगळी असते, प्रत्येकाच्या डिपार्टमेंट वाईज तुम्हाला सिलेबस पण असतो. बरोबर. सो इलेक्ट्रिकल इंजिनियरला इन्फोसिस किंवा विप्रो मध्ये पाठवलं, आणि IT वाल्याला कुठल्या तरी एन्व्हायरमेंटल ऑफिस पाठवलं, तर तो काम नीट करेल का तिथे? नाही. सिम्पल नाही. मग जेव्हा सुका कचरा ओल्यामध्ये घालता, इलेक्ट्रॉनिक वेस्ट सुक्यात घालता, बायोमेडिकल वेस्ट सुक्यात घालता, मिक्स करता, तेव्हा कोणाला त्याच्यापासून हानी होईल हे शिकवायला का लागतं? पण मग तेच आहे ना, जरी शिकवायला नाही लागत तरी ते होत नाहीये. त्याचं कारण असं आहे ऋषिकेश, की आपण ना आपल्या मुलांना गिटार शिकवतो, कोडिंग क्लासेस ना आपण घालतो, स्पोर्ट्स मध्ये घालतो, आणि काय सिंगिंग, सगळ्या क्लासेसमध्ये. कधी असं ऐकलंय का मी माझ्या मुलाला सस्टेनेबिलिटीच्या कुठल्या तरी लेक्चरला पाठवलंय का? खूप कमी. कारण मी पण जेव्हा ऑर्गनाईज करते तेव्हा आउट ऑफ 10 दोघे तिघे येतात, इतकं ते पण फोर्स करून, जबरदस्ती, की या कोणतरी. आपणच ऍक्च्युली वी आर रिस्पॉन्सिबल. आपल्याला ना वी आर इन अ रॅट रेस, की सगळे पळतायत आणि आपण पण त्यांच्याबरोबर पळतो. कारण आपल्याला वाटतं की आउट ऑफ 100 जर 99 लोक एक प्रकारचं करत असतील तर दे आर राईट, आणि 1% जे करत असेल ते रॉंग. मास मेंटॅलिटी जे आपण म्हणतो, पण इट इज नॉट दॅट. सो दुसरं कोणतरी कोडिंग शिकवते म्हणून आपण पण कोडिंग, ते स्विमिंगला घालतात म्हणून आपण पण स्विमिंगला घालायचं, हे बघितलंय आजकाल. तिच्याकडे ही बॅग आहे म्हणून माझ्या मुलालाही ही बॅग. नोबडी वरीज अबाउट तिला कॉम्पोस्टिंग येत नाही, पण मी माझ्या मुलाला शिकवणार सो दॅट पुढे गेल्यानंतर त्याच्यामुळे बाकी लोक शिकतील, असा विचार करणारे किती लोक आहेत?
आय गेस इट्स लाईक झिरो Zero, no. नो. आणि लोक म्हणतात टाइम नाहीये. मी डॉक्टर आहे. आता नाहीये, पण होते तेव्हा मी ते पण करायचे. मी सिम्बायोसिस मधून हॉस्पिटल आणि हेल्थ मॅनेजमेंट सुद्धा केलंय. सो मी तिथे पण आय हॅव डन अ जॉब इन बेलगाम ऑल्सो. माझ्या घरी 24 तास बायका किंवा ज्यांना तुम्ही कामवाली म्हणता असे कोणी नाहीये. मी स्वयंपाक स्वतः बनवते. भाकरी करपली तरी चालेल, पण मी बनवते. आणि एवढं करून मला वेळ मिळतो. मी क्लासेस सुद्धा घेते. मी स्कूल्समध्ये जाते. माझ्या प्रोफाईलमध्ये सगळं आहे. टाइम मिळत नाही असं म्हणतात. मग मला कसं मिळतो? माझ्या एका दिवसात 48 तास नाहीये, 24 तासच आहेत. सो ना एक्सक्युजेस, जर एक शब्दामध्ये मला सांगायचं असेल तर एक्सक्युजेस, की मला हे करायचं नाही, ते करायचं नाहीये. जसं चालतंय, जैसे हो रहा है वैसे होने दो. बाकी कुठल्या गोष्टीमध्ये आपण लक्ष घालूया नको. पण आपण डोळे बंद केले ना की प्रॉब्लेम्स तिकडनं जात नाहीत. आपल्याला फक्त दिसायचे बंद होतात. हा, नक्कीच. जसं तर तू बोलली की आपण डोळे बंद केले की प्रॉब्लेम दिसत नाहीयेत. पण मग असं होतं ना बऱ्याचदा की कचरा हा विषय टोटली निग्लेक्ट केला जातो. म्हणजे कसं की माझं घर स्वच्छ आहे ना बास, तुझं घर स्वच्छ आहे असं म्हटलं जातं. पण तुला वाटतं तुझं घर स्वच्छ आहे? हो, म्हणजे आता मी जर झाडू मारला तर आणि तो कचरा, तुझं घर, मी म्हणते तुझं घर स्वच्छ आहे? ओके, जर तू त्या टर्मनी घर म्हणत असेल तर नक्कीच नाही, कारण ही पृथ्वीच माझं घर. पृथ्वी आमचं घर आहे आधी. आपण ते विचारच नाही करत. आपण फक्त आपलं घर. हा, म्हणजे तो एक 800 स्क्वेअर फूटचा एरिया तुम्ही विचार येस करता. येस. पण तिथे स्वच्छ करून बरं, तुझ्या घरात कचरा झाडल्यानंतर कुठे जातो? कचरा डेपोला. म्हणजे डेपो. आपण मग तिकडनं कुठे जातो? तिकडून तो कुठेच जात नाही. कुठेतरी किंवा राहतो. कुठेतरी गायीने ते प्लास्टिक खाल्लं की तिच्या पोटात जातं आणि मग ती गायी मरते. त्याच्यानंतर पक्षी येऊन ते तिकडचं प्लास्टिक उचलून समुद्रात टाकतात. तिकडनं ते दुसऱ्या समुद्रात जातं. बरं, ते कधी डिकम्पोज होत नाही. नक्कीच. सो आपल्याला जे असं वाटतं ना की आपण कचरा बाहेर टाकला, आता समबडी एल्स विल टेक केअर ऑफ इट. इट्स लाईक दॅट. बेटन असतं ना, आपण जेव्हा रिले करतो, मी तुला देते, तू त्याला दे, तू त्याला दे, पण ते बेटन गायब नाही होत. सो आपल्याला हे कळलं पाहिजे की पेरिशेबल जे आहे त्याचं आपण खूप सोप्या पद्धतीने खत बनवू शकतो. पण त्यालाही लोकांकडे ना टाइम आहे ना इंटरेस्ट आहे. मी तुम्हाला ब्लेम करते त्यासाठी आय एम रिअली सॉरी, पण मला खरं बोलण्यासाठीच 500 किलोमीटर 400 किलोमीटर दूर यावं लागलं. हो. पण आता जसं तू बोललीस की ते डिकम्पोज करणं किंवा त्याचं कंपोस्टिंग करणं खूप सोपं आहे. तर त्या अशा कुठल्या प्रोसेस आहेत? म्हणजे एक तर कंपोस्टिंग काय असतं, त्याच्यानंतर अशा कुठले कंपोस्टिंगचे प्रकार आहेत आणि तुला कुठले फिजिबल वाटतात जे डे टू डे मध्ये करू शकतो? सी, कंपोस्ट बेसिकली ऑर्गॅनिक वस्तू कुजवायची, बट इन अ सायंटिफिक वे. करेक्ट. ओके. आता सपोज मी तुला एक्झाम्पल द्यायचं असेल तर गाजर, साखर आणि दूध एकत्र खाऊन आपण जर असं हल्लो तर ते गाजरचा हलवा नाही होत. तर त्याला एक प्रोसिजर आहे, गाजर किसून. बॅड एक्झाम्पल, पण मला तेच देता आलं. सो फक्त कचरा डेपोला गेला की आपण तिथे कुजतो तसं होत नाही. सो सायंटिफिक पद्धतीने, जसं तुमच्या वाढदिवसाला तुम्ही किती छान तयार होता, डेकोरेशन करता, तसं सेम सायंटिफिकली, म्हणजे अगदी करेक्ट त्याला एक पद्धत आहे. तसं आपण, तू देवाचं मगाशी नाव घेतलंस, आपण पूजा करताना कुठलीही गोष्ट कुठेही ठेवत नाही. तो कलश तिथेच ठेवला पाहिजे. त्या प्रकारचीच हार किंवा त्याच प्रकारचा हार देवीवरती चढवायला पाहिजे. गणपतीला लाल रंगाचंच फुल आवडतं आणि शिवला पांढऱ्या रंगाचंच फुल, बेलच आवडते. मग त्यावेळेला आम्ही तितकं परफेक्टली कसं करतो? देवाला काय राग नाही येणार, आपण रेड नाही दिलं, येलो फुल दिलं तर देव काय चिडणार नाही, पण आपण करतो. सो इथेही स्पेसिफिक पद्धतशीर केलं तर कॉम्पोस्ट होतं. बरं, तू कुठल्या जंगलात कधी गेलायस का? हा. तो जंगलमध्ये तुला कॉन्क्रीटचे रस्ते दिसतात का? ऑब्व्हियसली नाही दिसत. सो जंगलामध्ये ना अशी वस्तू आहे जी ह्या सोन्यापेक्षाही जास्त व्हॅल्युएबल आहे, दॅट इज ह्युमस. ह्युमस म्हणजे काय की झाडातनं पडलेलं पानं, पाणी, त्याच्यानंतर तिकडे फ्रेश एअर, ऑक्सिजन, आणि अॅनिमल्स मूव्ह होत असतात तेव्हा त्यांचं डंग, शेण जे काय पडतं प्रपोर्शन मध्ये पडून त्याला एक 60-90 दिवस किंवा जो काही वेळ जातो त्याच्यापासून ते डिकॉम्पोज होतं आणि त्याला एक प्रकारचं अर्धी स्मेल येतो. दॅट इज कॉम्पोस्ट. ती सेम प्रोसिजर तुम्हाला घरी रिपीट करायची आहे. बाकी काहीच नाहीये. जंगलामध्ये मेंटेनन्स नसतं. जंगलामध्ये मेंटेनन्स असतं का? काही नसतं. कोणी तिथे जात नाही, कोणी त्याच्यावर ऑब्झर्वेशन किंवा नजर ठेवत नाही. पण जंगलात ऑटोमॅटिकली ती सॉइल सायकल कम्प्लीट होते.
आपल्याकडे खाल्ल्यानंतर ती सायकल तिथेच कट होते. तो कचरा पुढे म्हणजे असं चक्र व्हायला आपण देतच नाही. आपण खातो, कचरा फेकतो, फिनिश, सर्कल ओव्हर, म्हणजे ते सर्कल होतच नाही. Correct. सो ती फॉरेस्टची प्रोसिजर आपल्या घरी एकदम सोप्या पद्धतीने रेप्लिकेट करणे इज कॉम्पोस्टिंग. वर्ड खूप मोठा आहे, पण 4 वर्षाची मुलंही करू शकतात. हा माझा तुम्हाला चॅलेंज आहे. ओके. तो एक रिसोर्स आहे जे आपण जाळतो, वाळलेली पानं. आणि का इट्स इज असं मानलं जातं की वाळलेला पाला आहे जाळा, लॉन वरती एकही वाळलेला पाला असेल तर जाळा. सो अदिती देवधर म्हणून तुमच्या पुण्यातच आहे, तुमच्या नाही आमच्या पुण्यातच आहेत, आपल्या पुण्यात आहेत. आणि त्या एक ब्राऊन लीफ, द ब्राऊन लीफ म्हणून एक NGO चालवतात. तर ज्यांच्याकडे वाळलेला पाला नाहीये त्यांना पोचवतात, ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडून घेऊन कॉम्पोस्टिंग शिकवतात. आणि काही नाही त्याच्यामध्ये घालायचंय तुम्हाला, फक्त तुमच्या घरचा कचरा जे तुम्ही घशातनं खाली उतरत नाही, वेस्ट. ओके, नॉट खायचा, नॉट चपाती भाजी वगैरे, जे तुम्ही टाकणार आहे, म्हणजे सगळ्यांची साली, फळांची साली वगैरे, वाळलेला पाला आणि सूक्ष्म जीवाणू. तर जर कॉम्पोस्टिंग इज अ मूवी, ओके, जसं अव्हेंजर्स मूवी मध्ये कोण होता, थॉर वॉज द हिरो, राईट? तर आपल्या कॉम्पोस्टिंग पिक्चर मध्ये थॉर इज मायक्रो ऑर्गॅनिझम. थॉर आणि ब्लॅक विडो जे काय त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत, थॅनॉस सोडून सगळे जणी इज मायक्रो ऑर्गॅनिझम. येस, विलन तो, विच इज अ विल पॉवर किंवा एक्सक्युजेस तुम्ही जे देता. पण अदरवाईज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत आणि आपल्याबद्दल इतकं मोठं बोलत नाही, तरी पण ते कचऱ्याला 60 ते 70 दिवसामध्ये न घाण वास काही नाही, चांगल्या पद्धतीने बरोबर पद्धतीने केलं तर it turns them into what we called as black gold. ओके, गोल्ड का म्हणतात? जेव्हा तुम्ही कराल ते सोपी पद्धत, माझ्या पेजवर सगळे डिटेल्स दिलेले आहेत, तुम्हाला कळेल की हे गोल्ड स्वस्त का आहे आणि ते महाग का आहे. ओके, त्याची व्हॅल्यू काय आहे तुम्हाला समजेल. जसं तर मी बोलत होतो की मी टॅक्स पे केलाय तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपली, हा एक पॉइंट झाला. किंवा दुसरा एक पॉइंट आहे, गव्हर्नमेंट काही ठिकाणी 2 प्रकारचं बकेट्स देतं, एक रेड आणि एक ग्रीन. पण लोकांचं असं म्हणणं असतं आम्ही त्यात वेगवेगळं केलं, कचऱ्यावाली जी गाडी येते ते मिक्स करते, हा एक पॉइंट. आणि काही लोकांमध्ये तर लिटरली त्या बकेट्स मी पोट माळ्यावर ठेवलेलं सुद्धा बघतो, म्हणजे असंही असतं. ह्या सगळ्यांमध्ये एक दुवा आला पाहिजे किंवा एक तुम्हाला ती प्रोसेस सढळ करता आली पाहिजे. याच्यासाठी काही सांगू शकशील का? मागच्या वर्षी 1 जुलैला काय झालं होतं तुला माहितीये? काय गव्हर्नमेंटनी प्लास्टिक बॅन केलं. ओके, तर आता आपण गव्हर्नमेंट बद्दल बोलतोय. गव्हर्नमेंटचं काम आहे पॉलिसीज बनवणं, पण त्याला फॉलो करणं की नाही हे कोणाच्या हातात आहे? आपल्याच, ऑब्व्हियसली. आता बेस्ट प्रोफेसर ऑफ मॅथ्स मी आणून दिला एका इंजिनिअरिंग कॉलेजला, आणि त्यांनी त्या प्रोफेसरांनी खूप मेहनत करून त्यांना शिकवलं. इज देअर अ पॉसिबिलिटी की 100 पैकी 2 स्टुडंट तरी फेल होतील? डेफिनेटली 2, मग ती जास्त. मग इज इट द रिस्पॉन्सिबिलिटी किंवा फक्त त्यांची चूक आहे? नक्कीच नाही. मग हे आपल्या डोक्यातनं आपल्याला, मी कुठल्याही गव्हर्नमेंटला सपोर्ट म्हणजे असं समजू नका की बायस्ड आहे, माझी फेवरेट गव्हर्नमेंट तुमची फेवरेट गव्हर्नमेंट, असं काही नाहीये. आय रिस्पेक्ट द पोझिशन, चेअर, सीएम कुठल्याही पार्टीचे असू देत, पण आय रिस्पेक्ट द पोझिशन किंवा द चेअर दॅट दे आर सिटिंग ऑन. ते पॉलिसीजचं काम करतात, आपण फॉलो न करता फक्त आम्ही टॅक्सेस भरतो. अच्छा, सपोज एका स्कूलमध्ये आम्ही इतके फीस भरलेत, सो डू यू एक्सपेक्ट द स्कूल टू टीच की तुमच्या मुलीला त्यांनी डान्स पण शिकवलं पाहिजे, गाणं पण शिकवलं पाहिजे आणि एटिकेट्स पण शिकवलं पाहिजेत, जस्ट बिकॉज मी स्कूलची फीस भरतो? नाही. सो लिमिटेशन्स येतात कुठेतरी. आणि मला हा एक विश्वास आहे की जो एक कॉमन मॅन, एकटा माणूस करू शकतो, ते आय थिंक गव्हर्नमेंटनी पॉलिसीज घातल्यावर पण पॉसिबल नाहीये. पॉप्युलेशन करप्शन आपल्या देशामधले, दीज आर द 2 बिगेस्ट डिझिजेस जे आपल्याला इरॅडिकेट करायचे आहे. ओके, मग कितपत बरोबर आहे की आपण असं म्हणणं? आणि टॅक्स किती भरतो आपण? खूप भरतो का? म्हणजे इतका टॅक्स भरतो दॅट वी फॉरगेट आवर मॉरल्स ऑल्सो. इतकं टॅक्स भरतो की आपण त्या सफाई साथीचं आयुष्य विकत घेतलंय. इतकं टॅक्स भरतो की त्यांनी आपले रक्ताळलेले सॅनिटरी पॅड आपल्या हाताने उचलायचे नाही. आणि आपण कितीही कोटी टॅक्स भरलं तरी त्या बायकांनी दे शुड नॉट गो थ्रू इट, की त्यांनी आपले डायपर आणि ते
मागच्याच महिन्यात आमच्या कॉलनीमध्ये, मी तरी कचरा देत नाही पण आमच्या कॉलनीमध्ये तिला माहितीये की मी डॉक्टर आहे, तर ते आल्या माझ्याकडे, हात कट झाला होता. ओके. म्हटलं काय झालं, तर म्हणे कचऱ्यामध्ये ब्लेड होता, रेझर. तर मी अगदी रागात म्हणलं, डोळे बंद केलेस का तू, तुला डोळे ओपन करून चेक करता येत नाही का, मी तिला बँडेज लावत होते. तर ती मला म्हणेल तुम्हाला फेकताना, तुम्हाला म्हणजे ज्यांनी फेकलं त्याला, त्यांना फेकताना समजलं नाही याच्यामध्ये फेकायचं नाही. किती सरळ प्रश्न करेक्ट विचारलं होतं. बरोबर ना. म्हणजे सो टॅक्स भरतो, दॅट डझंट मेक अस इतके आपण मोठे होत नाही की आपण कुणाच्या लाईफवर अथॉरिटी घ्यायची. मी टॅक्स भरतो, गव्हर्नमेंटचं काम नक्कीच आहे, पण आपण काय, वी आर डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये एक आहोत, सध्या आमचं जीडीपी आहे, सगळं ठीक आहे, पण आणि काय करणार गव्हर्नमेंट? तुम्हीच जर सेग्रिगेट केलं नाही, गव्हर्नमेंट तुमच्या घरी येऊन ते मशीन्स ठेवणार, कुठल्या रोबोटला किंवा एआय आजकाल खूप चर्चेत आहे, तर ते येऊन काय तुमचा कचरा वेगळा करणार का? आणि इज इट फिजिबल? तुम्हाला घरीच तुम्हाला दिलेले आहेत ना 2 बकेट, आमच्याकडे 2 बकेट सिस्टम नाहीच आहे. मग तुम्हाला ओला कचरा टाकतानाच आणि सुका कचरा टाकतानाच वेगळं वेगळं टाकायला काय प्रॉब्लेम आहे? सो मी कुठल्या गव्हर्नमेंटला सपोर्ट करत नाहीये. हे खूप साधं, इट्स अ बेसिक थिंग, इट्स व्हेरी सिम्पल की अरे हे ओलं आहे आणि हे सुकं आहे. आणि जरी त्याला कोणाला कन्फ्युजन असेल तर तू ते मे बी क्लिअर करू शकतेस की ओलं कशाला समजावं, किंवा ओलं म्हणजे नेमकं काय, किंवा ओल्या कचऱ्यात तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी टाकू शकता. जे गोष्टी हॅव लाईफ आणि ज्या गोष्टींनी झाडांमधून जन्म घेतलाय, दॅट इज ओला कचरा. ओला म्हणजे असं नाही की आता प्लास्टिकची बॉटल ओली केली तर तो ओला कचरा होत नाही, आणि वाळलेला पाला सुका असेल तर तो सुका कचरा होत नाही. पेपर सुद्धा ऍक्च्युली ओल्या कचऱ्यामध्ये येतो, पण पेपर रिसायकल होतो म्हणून आपण त्याला सुक्या कचऱ्यामध्ये फेकतो. सो एनिथिंग जे झाडांपासून येतं आणि ज्याला लाईफ आहे, जे श्वास घेतं, उद्या मी मेले आणि मला कट करून जर तू कंपोस्ट बिन मध्ये टाकलंस तर मी सुद्धा कंपोस्ट होईन. नक्कीच, कारण आपण म्हणतो ना मी मातीतून आलोय आणि मातीत जाणार. देअर यू गॉट इट. करेक्ट. मग तो ओला कचरा झाला. आता मी मेंटल आहे म्हणून माझ्या घरी 7 वेगळे वेगळे बिन्स म्हणजे बकेट्स आहेत, ज्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे, एक बायोमेडिकल वेस्ट आहे. बायोमेडिकल वेस्ट मध्ये आपण कधी कधी लॅन्डसेट वगैरे, रेझर, जे काय आहे त्याच्यामध्ये जातं. ओला म्हणजे बेसिक आमचा किचनचा कचरा. पण मला कॉम्पोस्ट मध्ये जास्त क्वालिटी पाहिजे म्हणून मी बेकरीमधून अंड्याची सालं आणते. मी व्हेजिटेरियन आहे, पण जे लोक नॉनव्हेज खातात मी त्यांच्याकडून बोन्स वगैरे आणते. इलेक्ट्रॉनिक वेस्ट वेगळं, कारण एकाला 2 चार्जर्स घ्यायची पद्धत आपल्याकडे नवीन आहे आजकाल, की चार्जर 100 रुपयाला मिळतो म्हणून 4 चार्जर्स घ्या. म्हणजे गाडीत वेगळा, इकडे वेगळा, तिकडे वेगळा. येस, कन्व्हिनियन्स, की गाडीतलाच काढून आपण घरी लावू शकतो. सो ओला आणि सुका म्हणजे मी तुम्हाला माझ्यासारखं बायोमेडिकल वेस्ट साठी वेगळं, रिजेक्ट वेस्ट वेगळं, रिसायकलिंग, आणि तुमच्या पुण्यामध्येच रुद्र एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स आहे, केशव सीता ट्रस्ट, एरंडवाणे. एरंडवाणेच ना. प्लास्टिक पासून त्या बायोफ्युल तयार करतात आणि जे रेसिड्यू येतं त्याच्यामधून ते रोड्स बनवतात. हे तुम्हाला माहिती होतं का? घर घर जाऊन ते कचरा प्लास्टिक उचलतात. फक्त त्यांची कंडिशन आहे प्लास्टिक वाळलेला पाहिजे आणि त्याच्या ड्राय प्लास्टिक वॉश्ड, त्याच्यामध्ये उरलेलं जेवण किंवा कुठलाही ऑर्गॅनिक वेस्ट असू नये. हा, इव्हन म्हणजे आता तू बोललीस उरलेलं जेवण, म्हणजे मी बऱ्याच ऑब्झर्व करतो आता जे पीजीवर किंवा असे बाहेर लोक राहतात त्यांच्याकडे, किंवा इन केस कधी कधी माझ्या घरातही सुद्धा आपण प्लास्टिक पाऊच मध्ये किंवा टिफिन मध्ये जेवण आणतो. कंटेनरला खूप साऱ्या अशा गोष्टी लागलेल्या असतात. मी ऍज इट इज ती पिशवी आणि ते फेकतो. त्याचं किती कंटामिनेशन होतंय याची आपल्याला घेणं देणं नसतं, किंवा त्याच्यानंतर त्या पिशवीत मायक्रो ऑर्गॅनिझम होत आहेत, बुरशी लागते, याच्याशी आपल्याला घेणं देणं नसतं, पण आपण ते तसंच फेकतो. इव्हन आपण एवढेही कष्ट घेत नाही ते थोडंसं हिसरून किंवा थोडंसं पाणी घालून, म्हणजे जनरली असं होतं. तर हे लोकांनी ऍक्च्युली नाही केलं पाहिजे, किंवा आपण ते थोडंसं हे केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला फक्त त्यातलं पार्सल खायचं तर प्लीज म्हणजे तुम्ही ते थोडंसं नाही, मी सांगते काय करायचं, क्लीन नका करू तुम्ही. ते पार्सल मध्ये जेवण 2 दिवस थोडं खाऊन जे उरतं तो डब्बा तसाच ठेवा घराच्या बाहेर 2 किंवा 3 दिवस, आणि 4थ्या दिवशी तुम्ही तो डब्बा स्वतः उघडा. त्याच्यामध्ये मॅगट्स असतात म्हणजे किडे असतात. तुम्हाला जर हात लावता येत नाही ते दुसऱ्यानी तो हात कसा लावायचा, तुम्ही हे मुद्दाम ट्राय करा. तुम्हाला ते किडे बघणार नाहीत, मग तुम्हाला इतकं घाबर अगदी, आणि भरपूर येतात ना मल्टिपल्स मध्ये ते मॅगट्स, अळ्यासारखे असतात आणि ते अशा वळवळत असतात आणि तुम्हाला ते बघायला होणार नाही. सो जर तुम्ही त्यांना हात लावू शकत नाही, मग अननोन म्हणजे स्ट्रेंजर ज्यांना
कितीतरी कमी पैसे मिळतात जे तुम्हाला मिळतात. सो तुम्ही जर झोमॅटो स्विगी अफोर्ड करू शकता आणि त्यांना ते क्लीन करायला लागेल, सो यू अंडरस्टँड की तुम्ही कुठल्या स्पेक्ट्रमच्या त्या साईडला side ला यू आर लकी, यू आर ब्लेस्ड. ते लोक लेस प्रिव्हिलेज्ड आहे. सो थोडंसं धुवायला काय प्रॉब्लेम होत आहे? नक्कीच. पांढऱ्या शर्टवर चुकून सॉस पडला, आपण किती धडपडतो ना, आत्ताच्या आता डाग जायला पाहिजे, बरोबर? Correct, correct. मग तुम्ही तो डबा का थोडासा विसरायचा पाण्याने. Correct. मी तुम्हाला तो विमनी घासा म्हणत नाहीये, नक्कीच. त्याच्यामध्ये खायचा अंश असू नये. कारण ना हा जेव्हा रिसायकलिंगला जातो तेव्हा रिसायकलिंग फॅसिलिटीमध्ये कसं असतं, युजली अगर जर रोबोट्स वापरले जातात तर ते प्रत्येक डब्बा ओपन करून बघत नाही. नाही. जर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक वेस्ट असेल तर ते काढून, जसं डिफेक्टिव्ह पीस आपण काढून फेकतो हो, ना, correct. तो त्याची व्हॅल्यू सुद्धा गेली. आणि बिकॉज त्या आतमधून घाण असतं ते कोणी धुवून वापस नाही ते वापरत. घेत नाही. नाही, नक्कीच नाही. सो रिसायकलेबल आपण म्हणतो खरं, आजकाल सगळेजण म्हणतात रिसायकलिंग तो त्या वर्डच word ला, झालाय. I'll say की त्या वर्डला असं इतकं तुम्ही कॉमन केलं की हा, त्याची व्हॅल्यू व्हॅल्यूच गेलीये. 9% फक्त रिसायकल होतं आपल्या देशात, करेक्ट करेक्ट. लेस दॅन 9%. नक्कीच. आता जसं तुझं अमूल्यबुन फाउंडेशन आहे, त्याची एक शॉर्ट स्टोरी मला ऐकायची, कारण मी ती ऐकली पण मला माझ्या प्रेक्षकांना ती ऐकवायची आहे. थोडंसं एक टॉपिकचा वेगळं विचारतोय मी, मला माहिती, पण मला माहिती ती स्टोरी येऊन पुन्हा टॉपिकवरच येणार आहे. तर ती स्टोरी काय आहे किंवा कसं ते सुरुवात झाली आणि कुठून तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट चेंज. ओके, सो बेसिकली अमूल्यबुन फाउंडेशन हा कॉन्सेप्ट माझ्या मनात 2019 पर्यंत कधीच नव्हता. माझं असं होतं की फक्त काम करायचं, जे काही काम मिळेल ते. इनफॅक्ट ही स्टोरी तुलाही माहिती नसेल की बूंद माझ्या कंपनीचं नाव होतं. बूंद म्हणजे ड्रॉप ऑफ वॉटर. पण मिनिस्ट्री ऑफ MCA कडून मला ते नाव वॉज ऑलरेडी रेजिस्टर्ड, म्हणून मला म्हणाले की दुसरं नाव चूज करा. आणि नंतर मग काय करूया, बूंद ठेवूया, सागर ठेवूया, प्रयास ठेवूया, प्यास ठेवूया, असं करत करत शेवटी अमूल्य बूंद वरती आलं. ओके, आणि अमूल्यचा अर्थ काय आहे? प्राइसलेस, नॉट फ्री ऑफ कॉस्ट, पण प्राइसलेस. सो ते शब्द सुद्धा आय थिंक विथ लॉट ऑफ प्लॅनिंग माझ्या लाईफमध्ये आले, पण आय वॉजंट अ पार्ट ऑफ दॅट प्लॅनिंग. तर कशाला अमूल्य बूंद म्हणजे 2015 मध्ये तुला आठवतं काय झालं होतं 2015 मध्ये? जवळपास सगळीकडे दुष्काळ होता. दुष्काळ म्हणजे भयंकर दुष्काळ, म्हणजे मी असं कधी बघितलं नाहीये. किंवा ऍटलीस्ट सिटी सारख्या एरियांमध्ये तर गोष्टी होत्या, पण जे छोटे छोटे विलेजेस आहेत किंवा पाडे आहेत तिथे तर नव्हतंच, काहीच नव्हतं. बेळगावचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता की एक 60 वर्षाची बाई विहिरीत खाली आय थिंक एक 20 काय 30 फूट आत उतरली होती आणि एक बाटीभर पाणी घेऊन बाहेर आली होती. आणि त्यावर खूप प्रॉब्लेम झाला होता, कारण इट वॉज लाईक ब्लेमिंग द गव्हर्नमेंट फॉर इट. ह्या लेवलची प्रॉब्लेम होती. आणि कॉमन मॅनचा रिस्पॉन्स काय होता माहितीये का? आपण टॅक्स भरतो ना, नक्कीच गव्हर्नमेंटचं काम आहे आम्हाला पाणी द्यायचं. बऱ्याचदा असंच होतं. बरं ऋषिकेश, मला एक सांग, तुला मी जगातला सगळ्यात मोठा सायंटिस्ट आणून दिला आणि त्यांना पाणी तयार कर म्हणून सांगितलं, नक्कीच नाही होणार. नाही. इव्हन सागरातलं पाणी तुम्ही युज करण्यासाठी खूप मोठी प्रोसेस करतो, डिसॅलिनेशन. पण मी म्हटलं काहीच नाही, मी तुला हे रिसोर्सेस देते, तुला जे काय हवं, आणि पाण्याचा ड्रॉप तयार करून दाखव. इट्स व्हेरी डिफिकल्ट आणि व्हेरी एक्सपेन्सिव्ह ॲज वेल. इट इज इम्पॉसिबल. बरं, आता मी डेथ बेडवर आहे, मी मरणार आहे से आफ्टर 100 years. मी काय म्हणणार? माझ्या तोंडात पेप्सी घाला म्हणून सांगणार? पाणी घाला म्हणणार. इव्हन आपल्या रिच्युअल्स मध्ये पण आहे बघ ना, सगळ्यात शेवट आपण पाणी, आणि सुरुवात सुद्धा पाण्यानेच होते. की असं नाही म्हणत आता हा व्यक्ती गेला आपण मग 1760 पदार्थ करू, पण शेवटी पाणीच अर्पण, पाणीच. आणि तहान लागल्यावर आपण पेप्सी नाही पित, आपण पेप्सी नंतर पितो, पण आपण आधी आपण पाणीच घेतो. सो त्याला व्हॅल्यू किती असली पाहिजे. बरं, 2015 मध्ये मला असं वाटलं की मी काहीतरी केलं पाहिजे, आणि माझ्याकडे पैसे होते लकीली. तर मी त्या पैशांनी टँकर्स विकत घेतले, पण टँकरची कॉस्ट होती 1200 रुपये. आता 300-400 ला मिळून जातो, पण तेव्हा 1200 रुपये, आणि पाणी मिळत नव्हतं. आम्हाला लाईन लागायची की टँकर बुक करा उद्याच्या डेटसाठी. सो आम्ही ते घेऊन गावागावात गेलो, जसं म्हणालास गावात पाणी नव्हतं, आणि आम्ही पाणी दिलं. आणि नंतर त्या पाण्याचा वापर देवाच्या मूर्ती धुवायला वापरल्या, कारण जत्रा होती तिथे. तर ते म्हणाले की देवीला खुश नाही केलं तर आणखीन दुष्काळ येणार. म्हणजे देवाची मूर्ती धुणे इज देवीची सेवा करणे. पण त्यांच्यासाठी तसं होतं, पण वॉटर सेव्ह करायचं हे त्यांच्या डोक्यात आलं नाही. मग मी प्रोग्राम सुरू केले की मी म्हटलं ना, मी फ्री मध्ये पाणी देणार नाही, पण स्वतःची विहीर कशी खोदायची हे मी त्यांना शिकवणार.
त्याच्यापासून ऍक्च्युली मी फर्स्ट एनजीओ असेल फुल इंडियामध्ये जिने 4 वर्ष काम केल्यानंतर एनजीओ रजिस्टर केली. ओके. आता सुरुवातीला युजली काय होतं, ऑफिस सेटअप करतात, कंपनी रजिस्टर केल्यानंतर काम सुरू होतं. मी काम आधी केलं 4 वर्ष, आणि जेव्हा मला वाटलं की एनजीओची गरज आहेच, कारण एक अथॉरिटी मिळते. Correct. तसं तू अमूल्य बूंद बघून मला बोलवलंयस. तर युजली मी प्रोग्राम्सला जायचे तेव्हा मला विचारायचे विच कंपनी डू यू रिप्रेझेंट. आय कुडंट से की माझं पेज आहे इंस्टाग्रामवर, तर कोणी फॉलो करत नव्हते. हा. तर पाण्यावर मी खूप लेक्चर्स केले स्कूल्समध्ये. गणपतीचे जे प्रोग्राम्स असायचे, इव्हन नवरात्रीत हा. गरबा खेळून झाल्यावर मी स्टॉलवर थांबून त्यांना सांगायचे की पाणी वेस्ट करू नका. अक्षरशः माझ्यावर हसलेत आणि शिव्या पण घातलेत, विच इज ओके. आणि नंतर हे सुरू होतं काम, आणि एक दिवस मी एका लेक्चरला गावाकडे कुठे ते जात होते, आणि एक छोटी अशी रिक्षा किंवा जी छोटी मिनी ट्रक असते वॉटेवर, त्याच्यामध्ये कचरा भरला होता, ओके. घाण वास ऑफकोर्स. आणि त्यांनी तो कचरा पूर्ण डंप केला एका नदीत, ओके. ज्या नदीचं पाणी त्या गावातली लोक प्यायची. तर मी इथे एक एक थेंब वाचवतीये, इथे कचऱ्याचं व्यवस्थापन होत नाहीये असं म्हणत मी म्हटलं आता मी हे पण सुरू करणार. ओके. जेव्हा मी फर्स्ट टाइम घरात कॉम्पोस्ट बनवलं त्यावेळेला 100% फेल झाले मी. हा. म्हणजे विलन्सच होते, थॅनोसच होता माझ्या घरात. हे बाकी कोणी आलेच नाही. म्हणजे घरात फुल किडे, वास. घर मालकांनी कंप्लेंट केली, म्हणजे मी रेंटेड प्लेस मध्ये होते, की काय चाललंय, नेबर्सनी कंप्लेंट केलं. माझ्या नवऱ्याने हे पण म्हटलं की तू तर राहशील किंवा ते किडे तर राहतील. मी म्हटलं किडे आणि मी दोघे साडा. म्हणून आय थिंक आफ्टर 8 years आता मला एक्झॅक्ट टेक्निक माहितीये कॉम्पोस्ट करायची. तो ते असं करत करत काय झालं, सगळ्याची सुरुवात पाण्याने होते. मला एक पदार्थ सांग खाण्याचा जे विदाऊट पाणी बनतं. आता तुम्ही मला आठवते काय? नाहीच आहे. नाहीच. शक्य. इव्हन इफ इसे कांद्याची भजी, कांदा उगवला तरी पाणी लागतं. कांदा उगवायला भजाचं पीठ, बेसन. येस. पाण्याची मला एका बाईने म्हटलं मी हे बनवलंय, मी स्वीट बनवलंय, सो मी गुळ घातलंय त्याच्यामध्ये आणि मी हे घातलंय ते घातलंय आणि मला ते पाण्याची गरजच लागली नाही. मी म्हटलं तो तुम्ही भोपळा कशाने, दुधाने पिकवला का? म्हणलं अच्छा, मग सगळे गोष्टी पाण्याने सुरू होतात आणि पाण्याने एंड होतात. सो इव्हन ऑल द रिसायकलिंग प्रोसेसेस म्हणा, ग्लास रिसायकलिंग, प्लास्टिक रिसायकलिंग, तुमचे टेक्सटाईल्स रिसायकलिंग किंवा नवीन बनवणे, एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. अशी कुठलीही वस्तू नाहीये ज्याला पाण्याची गरज लागत नाही, अदर दॅन लोकांना ब्लेम करणे आणि ट्रोल करणे. हे सोडून बाकी सगळ्या गोष्टीला पाण्याची गरज लागते. येस. पण आता जसं तू बोललीस की देवीची मूर्ती धुताना त्यांनी पाणी वापरलं, त्याच्यावरून जसं आपलं मगाशी पण बोलणं झालं की आपण खूप गॉड फिअरिंग आहोत, नॉट लव्हिंग आहोत. पण आता बघ, जसं गणपती झाले किंवा नवरात्र आहे किंवा नंतर दिवाळी येणार आहे किंवा असे बरेच इंडियन फेस्टिवल येतात जिथे आपण इतक्या भावनेने आणि इतक्या चांगल्या ह्याच्याने देवाची पूजा करतो, फुलं अर्पण करतो, त्याच्यानंतर खूप छान डेकोरेशन्स करतो आणि ज्याच्यात आपण इतकं असं मनभावनेने करतो. येस. पण व्हॉट आफ्टर दॅट, नेक्स्ट डे ते कुठे जातं याचा आपण विचार करत नाही. किंवा मी इतक्या भावनेने, म्हणजे माझी एखादी इच्छा पूर्ण होऊ दे म्हणून मी तुला फुलं वाहिली आहेत, तुला मी दुर्गा वाहिल्या, अर्पण केल्यात चक्क, पण नेक्स्ट डे मी तेच काढतो, एका प्लास्टिकच्या पिशवीत बंद करतो आणि ती पिशवी तो सफाई कामगार म्हण किंवा माझं डस्टबिन म्हण त्याच्यात जाते, किंवा काही लोक नदीत निर्माल्य म्हणून टाकतात, किंवा आजकाल म्युनिसिपल कॉर्पोरेशनने कलश ठेवलेला त्याच्यात जातात. ओके, ही सगळी प्रोसेस होते, पण ऍट द एंड ते कुठे जातं तर ते कचराच म्हणून समजतात. मग याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? म्हणजे मला कोणाच्याही श्रद्धेला हात घालायचा नाही, ज्याची त्याची ती भावना आहे, पण अजून यातला तुम्ही बेटर कसं करू शकता याच्यासाठी तुझ्याकडे काय ऑप्शन्स आहेत का? ऑप्शन्स तर खूप आहेत. सी, आय नेव्हर वॉन्ट टू बी अ प्रॉब्लेम टू द सोल्युशन. मला सोल्युशन व्हायचंय टू अ प्रॉब्लेम. तर आता खूप लोक असा विचार करतील की आपण निर्माल्य म्हणून त्याच्यामध्ये घालतो, तो पण कचरा डेपोमध्ये जातो. नक्कीच. आमचा पण कचरा डेपोमध्ये जातो, फुलं पण डेपोमध्ये जातात. आता मगाशी तुम्हाला म्हणलास की कुठली कुठली गोष्ट कुजते, तर मी म्हंटल होतं जे झाडांपासून येतं तर ते लोक म्हणणार आमचं निर्माल्य एनिवेज डेपोमध्ये जाऊन कुजणारच आहे, मग आपल्याला ते कंपोस्ट करायची काय गरज आहे? तुझा पण हाच प्रश्न असेल ना? तसंच. तर शार्क टँक इंडियामध्ये सुद्धा एका बाईनी आपलं कंपोस्ट बिन आणलं होतं फॉर, तिने पिच केलं होतं, तिला पैसे हवे होते फॉर अर बिझनेस. आय एम शुअर तुम्ही खूप लोकांनी बघितलं नसेल, कारण आपण खूप टाइम वेस्ट करतो इन वॉचिंग अननेसेसरी थिंग्स.
तर आय थिंक अनुपम मित्तल जो हु इज द टॉप बिझनेसमॅन त्यांनी पण हाच प्रश्न विचारला. आमचा कचरा एनिवेज तिथे जातो, कुजतो, पण डेपोमध्ये जेव्हा कचरा कुजतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड पेक्षाही जास्त पॉइझनस ग्रीन हाऊस गॅस एमिट होतो आणि तो आहे मिथेन. करेक्ट. ओके. आजकाल जी टेम्परेचर 23 डिग्रीज AC असून सुद्धा मला घाम येतोय. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिना, नोव्हेंबर, डिसेंबर, मागच्या वर्षी मी स्वेटर नाही काढलंय आपलं वापरायला. तसंच आहे. कारण ग्रीन हाऊस गॅसेसमुळे जे टेम्परेचर रेज होतोय, आपण फक्त पुस्तकात ग्लोबल वॉर्मिंग किंवा हॅशटॅग म्हणून लिहितो इंस्टाग्रामवर, किंवा असे काही क्लायमेट ऍक्टिव्हिझम्स असतात तेव्हा बोर्ड घेऊन गव्हर्नमेंटच्या नावाने शिव्या घालतो. आणि हे सत्य आहे की गव्हर्नमेंट काय करत नाही. पण तुमचाच कचरा तिथे जाऊन त्याचं मिथेन होतं, मिथेनमुळे ग्लोबल वॉर्मिंग होते. दुसरी गोष्ट, पाणी निघतं ना ज्या कचऱ्याला, लिचेट म्हणतो आपण त्याला, ती भयंकर पॉइझनस म्हणजे त्या मिक्स होऊन, आणि ते लिचेट ना वाहत वाहत येतं आमच्या सॉइल मध्ये जातं, सॉइल मधून पाण्यात जातं. ओके. सॉइल मध्ये जातं, पाण्यात जातं. तेच पाणी मग शेतकरी वापरतात पिकांसाठी. आणि सॉइल पण आपण वापरतो आपल्या, सॉइल तरी तुझी माझी नसते, सगळ्यांची ग्रोथ होण्यासाठी. आणि मग तेव्हा हे सगळे केमिकल जातात त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय करणार, किंवा ह्याच्यामध्ये तुझे गव्हर्नमेंटचे टॅक्सेस कसं मदत करू शकतात? डेफिनेटली नाही, करूच शकत नाही. सो ह्याचा बेसिक आन्सर आहे की माझा ओला कचरा तिथे जाऊच नाही, डेपोमध्ये जाऊच नाही. कारण डेपोमध्ये कोणालाही इतका वेळ नाहीये की सुका बाजूला ठेवा. तुझ्या हातात मी रक्ताळलेलं सॅनिटरी पॅड देते, तू हात लावशील का त्याला? नाही लावू शकत. स्वतः बायका कधी कधी स्वतःच्या डायपरला ह्याला हात लावू नाही शकत, बिकॉज रक्त असतं त्याच्यामध्ये. मग तिकडचे लोक कसं सेपरेट करणार? उरलेलं जेवण, मेडिकल वेस्ट, सुया पण टाकलेले असतात. हेपटायटिस B, HIV हे सगळे गोष्टी होतात त्याच्यापासून. पण आपण इतके आपल्याकडे इतका वेळ नाहीये का की हे सगळ्या गोष्टी आपण दुर्लक्ष करतो आणि शेवटी आम्ही टॅक्स भरतो. सो गव्हर्नमेंट कुठून रोबोट आणणार, गव्हर्नमेंट कुठून थॉरला आणणार किंवा थॅनॉसला आणणार आणि असं करणार आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार? तो चुटकीवाला प्रॉब्लेम नाहीये. इट इज इन आवर हँड्स. ऍक्च्युअली आपल्या हातात आहे. आणि ट्रस्ट मी ऋषिकेश, मी खूप कळकळून सांगते तुम्हाला, आणि मी विथ लॉट ऑफ ट्रस्ट सांगते, प्रत्येक घराने जर सेग्रिगेट करून कॉम्पोस्ट केलं ना, आपल्या लँडफिल्सची एरिया 50% कमी होईल. सो तुम्ही इंदोरमध्ये, मध्य प्रदेशच्या इंदोरचं वेस्ट मॅनेजमेंट एक व्हिडिओ आहे, इट इज अवेलेबल ऑन इंटरनेट, तुम्ही तो बघा. इतक्या सुंदररित्या त्यांनी केलंय. ओला वेगळा आणि सुका वेगळा. लोक देतानाच ओला वेगळा सुका वेगळा देतात. आणि त्यांच्या व्हॅन वरती कर्नाटकमध्ये एक वाणी मूर्ती म्हणून बाई आहे, हु इज द गॉडेस ऑफ वेस्ट मॅनेजमेंट. सो मी त्यांना वाणी मा म्हणते, मी त्यांच्याकडूनच शिकली आहे सगळं. त्यांचा फोटो आहे. सो मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी, बँगलोरची एक नॉर्मल बाई, ती कोण मोठी डॉक्टर नाही, काही नाही, स्वतःच्या घरच्या टेरेसवर कचऱ्यापासून खत बनवतात, वाणी मूर्ती, त्यांचा फोटो तिथे आहे. सो वाणी मानी म्हटलं तर मी एकटी, आणि 62 वर्षाच्या आहेत, लहान नाही. मी करू शकते तर सगळे करू शकतात. नक्कीच. छोट्या फ्लॅट मध्ये राहतात, काही मोठं घर नाहीये, रिसोर्सेस नाहीये, कामगार लोक नाहीये. सो तेव्हा त्यांची पण स्टोरी अशी आहे की ते वेस्ट डेपोमध्ये गेले होते, पण त्यांनी असं नाही म्हटलं की मी गव्हर्नमेंटला टॅक्स भरते, सो गव्हर्नमेंटचं काम आहे. त्यांनी आपलं करायला सुरू केलं. आणि त्यांचं गार्डन जर तू पाहिलंस ना, यू विल नॉट कम आउट ऑफ द गार्डन. इतकं सुंदर आणि केमिकल फ्री गार्डन आहे. सो ह्याला आन्सर फक्त एकच आहे, स्टार्ट विथ दिस अँड माइंडसेट हॅज टू चेंज. मला खरंच एक इथे आपल्या देशात ना, देवाबद्दल काही बोललं, रिलिजन बद्दल बोललं की खूप लोक पर्सनल होतात आणि एका बाईला सुद्धा शिव्या देतात. मला खूप पॉडकास्ट वरती, व्हिडिओज वरती खूप लोकांनी शिव्या घातल्यात की तू अँटी नॅशनल आहेस आणि अँटी हिंदू आहेस. अजिबात नाही. आय एम गॉड लव्हिंग, आणि देवाने सृष्टी बनवली आहे. आणि आपले सगळे सण ना, नवरात्री म्हण, नागपंचमी म्हण, इट इज ऑल रिलेटेड टू नेचर. मग आपण दुसऱ्यांच्या घरातनं फुलं काढून, बिकॉज आपल्याकडे माती नाहीये, आपल्याकडे वेळ नाहीये फुलं हे करायला, आम्ही दुसऱ्यांच्याकडे काढून आपल्या देवाला घालतो. देव खरंच खुश होतो का? इनफॅक्ट देव असं नाही का म्हणेल की ते लोक सुद्धा असं काम करतायत, त्यांचं काम थोडंसं सोपं करा. नक्कीच. सफाई साथींचं काम थोडं सोपं करा, कचरा वेगळा करा. डोंट लेट देम गो थ्रू. किंवा जसं तू मगाशी म्हणालीस तसंही ना,
की तुम्ही करताय, ठीक आहे, देवाची पूजा आणि अर्चना. नाही करा, मी हा, पण करते. नाही, नक्कीच, पण मग त्यातलं जे ऍटलिस्ट वेस्ट त्याचं तरी कंपोस्ट करा. नाही, मी बघितलंय थोड्या लोकांच्या घरी ना, घरामध्ये इतके स्पेसिफिकेशन्स असतात की मला हा टेबल असाच हवाय, मला हे रूफ असंच हवंय, मला माझ्या रूमचे इंटिरियर असेच हवे आहेत, आणि थोडं चेंज झालं तरी दे डोंट थिंक बिफोर पूर्ण डिसमॅटल करून परत, की पैसा जातो तर जाऊ दे, पण मला असंच पाहिजे. तुम्ही ह्या गोष्टीबद्दल इतके क्रिटिक आणि इतके अॅक्युरेट का नाहीये? वेन यू नो दॅट घर पुन्हा बांधता येतं, पण दुसरं प्लॅनेट नाहीये. आपण भले चंद्रयान आणि मंगलयान केले, पण आपण तिथे नाही जाऊ शकत. हा, तीच अजून तरी नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकणार नाही, अजिबात नाही. देर इज नो प्लॅनेट बी. मग आपण ह्या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष का करतो? आता नवरात्रीतनं सुरू होतं, पिवळा ग्रीन डे, रेड डे, येलो डे, 9 दिवसाचे 9 साड्या. लोकांकडे एकच असतं, धुवून वापरत असतात. तुम्ही तितकं जेव्हा विचार करता मला असेच कानातले हवे ते, मग तेव्हा तुम्ही का विचार नाही करत की आपल्या मला असं वाटतं की वी कुड ऑल्सो बी ऑन दॅट साइड. आय थिंक देवाने आम्हाला थोडस जास्त प्रिव्हिलेज दिलाय, सो वी शुड थिंक अबाउट देम. ते सुद्धा. आणि आपल्या घरी केमिकल्स का आणायचे? बाहेरून फर्टिलायझर आणून झाडांना देऊन ते फूल काढून देवाला घालायचं, सॉइल पल्यूट करायची, मग ती सॉइल रिपॉटिंगच्या नावाने बाहेर फेकायची, नवीन सॉइल. मग तुम्ही पूर्ण सॉइल पल्यूट करता आणि मग सेव्ह सॉइल म्हणून हॅशटॅग घालता. म्हणजे किती लेवल्सवर यू कॅन स्टॉप पोल्युशन ओनली जर तुम्ही घरात ओल्या कचऱ्याचं कंपोस्ट केलं. मिथेन रिलीज होणार नाही, लिचेड रिलीज होणार नाही, सॉइल पल्यूट होणार नाही, वॉटर पल्यूट होणार नाही. आणि मी तुम्हाला माउंट एव्हरेस्टवर चढ म्हटलं नाहीये. सिम्पल प्रोसिजर आहे सेग्रिगेशन. जशी तू सांगितलीस, बकेट, एक बकेट किंवा मातीचं पॉट घ्यायचंय. मातीचं पॉट घेता तर वजन होईल, बट इट इज ओके. त्याला ऑलरेडी छिद्र असतात, सो तुम्हाला काही करायची गरज नाहीये. त्याच्यामध्ये लेअर करायचं, आपण सँडविचचा लेअर करतो तसा, वाळलेला पाला थोडासा कुचकरून. वाळलेला पाला नसेल तर कार्डबोर्ड घालू शकता, पेपर घालू शकता, कोकोपीट घालू शकता, कोंडा घालू शकता, भुसा घालू शकता, इव्हन तुमचं गव्हाचं दळण, चाळण ते पण घालू शकता. जे काय आहे ते घालू शकता. त्याच्यावर तुमचा किचनचा कचरा लेअर करायचा आहे. एक लेअर किचनचा कचरा, एक लेअर ब्राऊन. आणि तुम्हाला सूक्ष्म जीवाणू घालायचे, ते सुद्धा मार्केटमधून विकत घ्यायची गरज नाही. आंबट ताक किंवा दही किंवा इडलीचं पीठ, डोस्याचं पीठ बनवल्यावर जे उरतं पाणी धुताना ते घातलं तरी चालेल. किंवा तुमच्या पुण्यामध्ये इनोरा म्हणून एक कंपनी आहे, ज्यांचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स खूप जबरदस्त आहेत. अगदी चिमटभर घालायचे आहेत. पुण्यात किती रिसोर्सेस अवेलेबल आहेत माहितीये का? डॉक्टर प्रिया भिडे फिजिओथेरपिस्ट आहेत, त्या प्रत्येक वर्षी सॉइल सर्किट म्हणून एक एनजीओ चालवतात. सिंपल पद्धत, त्या भाजी मार्केटमध्ये जाऊन जे भाजी कचरा उरतात ते घरी घेऊन येतात. कोण असं करतं यार ऋषिकेश? आपण सेलमध्ये जाऊन सिल्कची साडी विकत घेतो, त्या आपलं प्रॅक्टिस झाल्यानंतर जाऊन कचरा घाण विकत घेऊन घरी वाळलेला पाला आणतात. मोठी स्पेस आहे, 2000 स्क्वेअर फीट स्पेस आहे. लेअरिंग करतात आणि 30 दिवसानंतर तो खत हे तयार होतं, कंपोस्ट. जास्त पैसा नाही, वेस्ट नाही, काही नाही. आणि लोक त्यांच्याकडून कंपोस्ट घेऊन जातात. भाज्या उगवलेले लोक घेऊन जातात. तुम्हाला मी फ्री मध्ये केमिकल फ्री जेवण खायची पद्धत शिकवतीये, पण तुम्हाला ऑर्गॅनिक वेस्ट फेकायचं आहे आणि मार्केटमधून केमिकल लावलेले फळं आणि फ्रुट्स आणायचे, या ब्रँड खाली घेऊन यायचे जास्त पैसे देऊन, तर खा. जसं तू कंपोस्टिंग सांगितलंस, पण सुरुवातीला जर एखाद्याचं चुकत असेल किंवा वास येत असेल किंवा नॉनव्हेज सारख्या गोष्टी आहेत जे तुम्ही खाता आणि त्याला कंपोस्ट व्हायला थोडे जास्त दिवस लागतात ऍज कम्पेअर टू द व्हेजिटेबल सोर्स, तर मी या सगळ्याचा ताळेबंद कसा बांधावा एखाद्याने? कंपोस्टिंग मध्ये भरपूर प्रकार आहेत. जसे बोकाशी कंपोस्टिंग म्हणून आहे, तसं आपण हे घालतो ना, लोणचं कसं घालतो, सेम पद्धत, फर्मेंटेशन. आणि आपल्या देशात हे फर्मेंटेड फूडचा खूप प्रकार आहे. सो वर्मी कंपोस्ट असतं. आजकाल जोक आहे हा मोठा, की केमिकल्स आणून गांडुळांना मारतात. ओके, सगळे केमिकल्स घालतात झाडांवरती, ते सॉइलमध्ये, आणि अर्थवर्म्स मरतात. अर्थवर्म्स फुकट तुम्हाला सॉइल एरिएट सुपीक बनवतात, फुकट.
पण आपण त्यांना स्प्रे घेऊन अर्थवर्म्सना मारतो. ऍक्च्युली अर्थवर्म्सचे इतके प्रकार आहेत की एक त्यातला प्रकार आहे रेड वर्म्स, रेग्युलर वर्म्स किंवा इसिना फेटिडा म्हणतात त्याला. यांना ना तेच आवडतं, किचनचा कचराच आवडतो. त्यांना 2-3 किलो ते वर्म्स असे टॉवर मध्ये, एक माझ्याकडे तो व्हिडिओ आहे पाहता, यू कॅन शो देम. एका टॉवर मध्ये ते वर्म्स ना घालायचं, दुसऱ्या टॉवर मध्ये जेवण घालायचं त्यांना, म्हणजे किचनचा कचरा, आणि तिसऱ्या टॉवर मध्ये ते जेवण करतात आणि आपलं जे एक्सक्रीटा आहे त्याला आपण कास्टिंग्स म्हणतो, तुला तिसऱ्या टॉवर मध्ये 10 दिवसात 10 दिवसात खत मिळतं. ते खत बघितल्यावर तुला खरं वाटणार नाही की हे गांडुळाने तयार केलं. पण गांडूळ बघितलं की लोक असं घाबरतात जसं की वाघ आलाय. गांडुळाने आपल्याला घाबरलं पाहिजे. मनुष्य जो आहे ना हा सगळ्यात सेल्फिश आणि सगळ्यात हार्मफुल आहे. अर्थवर्म्स काहीही करत नाहीत. सो बोकाशी बेन आहे, कम्युनिटी कंपोस्टर्स, मेटल मेश कंपोस्टर्स आहे. तुम्ही सॉइल सर्किट ह्या पेजवर जावा, तुम्हाला सगळे आन्सर्स मिळतील. त्याच्यानंतर खड्डा काढून आतमध्ये कचरा, आधी आपल्याकडे तीच पद्धत होती, पण आजकाल जागा पण नाहीये आपल्याकडे, आणि त्या वासानी ना हे येतात, काय म्हणतात, रॅट्स येतात. सो नॉनव्हेज साठी स्पेशली ही बोकाशी जी टाईप आहे, पण त्याला थोडासा व्हिनेगरी वास येतो. सो मी ती मेथड मुद्दाम सांगितली नाही, कारण लोकांना एक एक्सक्यूज पाहिजे असते, वास आला उद्यापासून मी करणार. सो तुम्ही सुरुवात करू शकता विथ ड्राय लिव्स आणि हे कॉम्पोस्टिंग. आणि नॉनव्हेज त्या ड्राय लिव्सच्या बिन मध्ये घातलं तरी चालतं, पण थोड्या प्रमाणात. आणि बोन्स जे असतात थोडेसे तुम्ही क्रश करून घालायचे. आणि अंड्याची सालं बेकरी मधून आणते. आमच्याकडे एक कॅफे आहे, तिथे फिल्टर कॉफी स्पेशालिटी आहे, तर प्रत्येक आठवड्याला जाऊन मी फिल्टर कॉफीचं ते उरलेलं ते घेऊन येते, कारण माझ्या अर्थवर्म्सना फिल्टर कॉफीचं जे ते खूप आवडतं. किती सगळे सोपे ऑप्शन्स आहेत, काय डिफिकल्ट, फुकट आहे, सगळं घरात आहे, काही विकत घ्यायची गरज नाहीये. बिन पण तुम्हाला विकत घ्यायची गरज नाहीये. एक 20 लिटरचा पेंटचा जो डब्बा असतो ना, स्क्रॅप मध्ये मिळतो, त्याला फक्त आजूबाजूनी भोका मारायची आहेत, खाली भोका पाडायची आहे छोटे छोटे. बकेट असेल घरात, फुटलेली तुटलेली बादली असेल त्याच्यामध्ये सुरू करा. पॉट तरी सगळ्यांकडे असतो, त्याच्यामध्ये सुरू करा. पण नाही, इतकं सगळं सांगून पण ना सगळेजणी म्हणतात अच्छा थांब, वेळ नाहीये, घरातली परमिशन देत नाहीत, इंटरेस्ट नाहीये, भरपूर कामं आहेत, घर मला ओरडतात, एक्सक्युजेस खूप देतात लोक. There are 100 reasons to not do it, but find that one reason to do it. Correct. आता आपण बोलताना एवढं बोलतोय, पण मला अजून तुझ्याकडून जाणून घ्यायचंय की कचरा आणि ह्युमन ही सायकोलॉजी कशी असते, किंवा तुला अजून कचऱ्याबद्दल काही वेगळं बोलता येईल का, जे कॉमन मॅनला माहित नसतं किंवा जे कॉमन मॅनला नाही पोहोचत त्या गोष्टी. सगळा कचरा प्रोसेस होऊ शकतो, फर्स्ट. सेकंड थिंग, प्लास्टिक बद्दल आजकाल खूप जास्त प्लास्टिक हे तू विचारलंच, बरं केलं. मला सांगायचंय की प्लास्टिकच असतं आणि प्लास्टिकच असतं. सो आय एम नॉट प्लास्टिक म्हणून आजकाल जे बॅग्स येतात, आय एम कॉम्पोस्टेबल, हे खोटं आहे, हे ग्रीन वॉशिंग आहे. ओके, फर्स्ट. सेकंड, पेपर कप येतात ना आजकाल, ज्याच्यामध्ये आपण चहा पितो. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की त्याच्यामध्ये एक वॅक्सची, अच्छा बरं, पेपर आहे का तुझ्याकडे? जर तुझ्याकडे पेपर असेल तर त्याची एक घडी घाल. ओके, 10 पेपर्स घे, एक पेपर नाही. आता एकच फाड, सपोज एकच फाड. ओके, मी प्रॅक्टिकल डेमो दाखवते. आता आपण हे 2 फोल्ड केले, 1 फोल्ड केलाय, 2 फोल्ड केले. चला 3 फोल्ड करूया. चला 4 फोल्ड करूया. ओके, चला 5 फोल्ड करूया, राहू द्या. ओके, आणि आपण हे असं तयार केलंय. ह्याच्यामध्ये जर तू गरम चहा घातलास, ह्याच्यामध्ये जर आपण गरम चहा घातला या पेपर कप मध्ये, तर ऋषिकेश काय होणार? एक 2-3 मिनिटांनी, 2-3 मिनिटं, 2 सेकंड मध्ये इकडनं चहा बाहेर पडणार. तू 1760 जरी होल्स केलेत, घट्ट कार्डबोर्ड जरी घेतलास तरी ते चहा बाहेर पडणार. सो जेव्हा तुम्हाला तो पेपरचा कप देतात आणि सांगतात की हा पेपरचा आहे, तर तुम्ही कधी प्रश्न विचारले का त्याच्यामधून चहा खालती का नाही पडत? नाही, कधीच नसेल. तुला काय वाटते का नाही पडत? तो जादुई कप आहे का, की देवीने त्याच्यावर लेअरिंग असतं? काहीतरी नाही, प्लास्टिक त्याच्या आतमध्ये असतं, लेअरिंग असतं.
आणि मेण सुद्धा असते वॅक्स हा. स्टिक करायसाठी. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही गरम गरम 100 डिग्री चहा घालता आणि त्याचं प्लास्टिक मेल्ट होतं. आता गरम पाणी घेऊन त्या प्लास्टिक वरती घाल, काय होणार? मेल्ट होणार. सो ते प्लास्टिक सुद्धा मेल्ट होतं आणि तुम्ही तो प्लास्टिक मेल्ट झालेलं पिताय. आता मी तुम्हाला एकच प्रश्न विचारते, विचार करा, मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये असे किती आजार आलेले आहेत नवीन जे आमच्या काळात नव्हते. हंड्रेड्स ऑफ टाइप्स ऑफ कॅन्सर्स. माझ्या सासूबाईंना स्वतः कॅन्सर होता. नाव शी इज फाईन, टचवूड, पण त्यांना होता. त्याच्यामुळेच आय थिंक मी टोटली प्लास्टिकच्या अगेन्स्ट झाले की तुम्ही ते पिता. त्याच्यानंतर एंडोक्राईन डिस्रप्टर्स, असे किती डिझिजेस आपल्याला, मी डॉक्टर असून मला नाव त्याचे घेता येत नाही, ते आमच्या वेळेला नव्हते. कारण आमच्या वेळेला प्लास्टिक सुद्धा नव्हतं, इतकं प्लास्टिक नव्हतं. आपण जेवण आणि प्लास्टिक मिक्स करत नव्हतो. नक्कीच. आता तर व्हेरी कॉमन झालं जेवण आणि प्लास्टिक, आणि प्लास्टिक मध्येच तुमचं जेवण येतं. तुला माहितीये का प्लास्टिक इन्व्हेंट का केलं, ज्यांनी केलं ते? एक ती फिजिबिलिटी हवी होती टू ट्रान्सपोर्ट. नो 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 नो. तर अमेरिकन्स ना ते बिलियर्ड खेळायचे. ओके. आणि तो पांढरा बॉल असतो ना, क्यू बॉल आपण ज्याला म्हणतो, तो कशापासून बनायचा माहितीये का तुला? हत्तीला मारायचे आणि त्याचे टस्क काढून घ्यायचे. ओके. आयव्हरीसाठी, आणि त्याचा बॉल बनवायचे. मग त्या अॅनिमल्सना काही होऊ नये म्हणून त्यांनी म्हटलं की मी असा प्रोडक्ट तयार करूया की आपण नॅचरल रिसोर्सेस बर्बाद करायचं कमी करूया. आणि आता आपण टोटली त्या प्लास्टिकवर इतकं डिपेंडंट झालोय, गरज नाहीये. भाजी आणायला ना आपली बॅग घेऊन जाऊ शकतो. मगाशी मला ऋषिकेशने विचारलं की तुम्ही पाणी पिणार का? मी म्हटलं आहे. काही खाणार का? प्लेट. मी म्हटलं माझ्याकडे प्लेट आहे, चमचा आहे, स्ट्रॉ आहे. नारळ पाणी आणू का? माझ्याकडे स्ट्रॉ आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे प्यायचा कप आहे. आणि जाताना मी श्रीराम वडेकडून वडे घेऊन जाणार आहे, त्याच्यासाठी मी स्वतःचा डबा आणलाय आणि बॅग सुद्धा आणली. आणि हे इतकं करून ह्याचं वजन फारसं काय नाहीये, एक बॅग मध्ये मावतं. मग आपण ते का नाही करत? माहिती असतं देवळाला जातोय तरी आपण बॅग घेऊन जात नाही, आणि देवाचे फुलं आपण प्लास्टिक मध्ये घेतो, ओटी प्लास्टिक मध्ये घेतो. हे लहान गोष्टी आपण विचार करत नाहीत. सो प्लास्टिक, जे कॉम्पोस्टेबल प्लास्टिक हा प्रकार आहे, ग्रीन कलरचे बॅग, हे खोटं आहे. आणि जे कप्स येतात, इवन मी तुम्हाला आणखीन एक शॉक देते, जे स्ट्रॉ असतात ना, ते प्लास्टिकचे बॅन झालेत म्हणून पेपर स्ट्रॉ केलेत, त्याच्या आत सुद्धा केमिकल लाइनिंग असतं, प्लास्टिक लाइनिंग असतं. तो स्ट्रक्चर, ते फिनिशिंग, येस. आता तू त्याचा स्ट्रॉ बनव आणि बघ पिता येतं का. सो जेव्हा ग्रीन वॉशिंग होतं ना, तुम्ही त्यापासून सांभाळून राहा असं मला वाटतं. एक वेळ प्लास्टिक युज केलेलं बरं आहे. जर मी आता इथे मास्क लावून आले राखी सावंतचा, तर तुला वाटेल की मी राखी सावंत आहे. शक्यच नाही ना. पण जस्ट बिकॉज मी मास्क लावला आहे, ऍटलीस्ट वन मुवमेंट आय डोंट बिकम हर ना, और विच एव्हर. राखी सावंत नाही, एनीबडी फॉर दॅट मॅटर. मी ऋषिकेशचा मास्क लावता, मी ऋषिकेश नाही होत, मी आरतीच राहणार. सो इट इज इझियर टू आयडेंटिफाय अ नोन डेव्हिल की हे प्लास्टिक आहे, आपल्याला माहित असतं हे प्लास्टिक आहे. पण पेपर कप मध्ये आत प्लास्टिक आहे हे आपल्याला दिसत नाही, आणि आपल्याला वाटतं की हे सस्टेनेबल आहे. सो पेपर कप्स, त्याच्यानंतर बायोडिग्रेडेबल बॅग्स, त्याच्यानंतर हे स्ट्रॉज, हे सगळ्यासाठी ऑप्शन आहे. आणखीन एक आजकाल मी बघितले, कुल्हड. तर म्हणतात आमच्याकडे प्लास्टिक नाही, आपण कुल्हड मध्ये देतो. ते कप्स बायोडिग्रेड नाही होत, कारण ते भट्टीमध्ये गरम केलेले असतात. आणि ते कुल्हड तयार करण्यासाठी आपण टॉप सॉइल काढतो. टॉप सॉइल मध्ये सगळ्यात जास्त फर्टिलिटी असते. आपण त्याच्यापेक्षा आपण रियुजेबल का नाही युज करत? हा, तुम्ही कुठे जाणार आहात बाहेर, स्वतः बरोबर एक ते टम्बलर घेऊन जा, छोटस घ्या, किंवा तुमच्याकडे जसं फुलपात्र म्हणतो आपण त्याला, ते घेऊन काहीतरी घेऊन जा. ऍटलीस्ट आता तुमच्याकडे जे मग आहेत, कॉफी मग, काय तेच घेऊन जा ना, कॅरी करा. नाही, तू बाहेर ना काय काय वस्तू घेऊन जातोस तुझ्या बरोबर? फोन, हेडफोन, म्हणजे ह्या गोष्टी लोक न विसरता नेतात. करेक्ट. पण बॅग नेतोस? हा, बॅगही नेतो, पण आपल्या बॅगेत या सगळ्या गोष्टी असतात. कॅरी बॅग नेतोस? आईनी फोन केला, म्हटलं येताना ऋषिकेश भाजी घेऊन ये. नाही, कॅरी बॅग जनरली मी वापरत नाही. मग कशामध्ये तू ते घालणार? बॅग असते, सॅक असते, किंवा सपोज विसरलास. आता प्रत्येक जो माणूस बघतोय तो आपली बॅग घेऊन जातोय का? तुला असं म्हणायचं की ऍटलीस्ट तुमच्याकडे एक बॅग ठेवा ऑप्शनला. येस. कापडी पिशवी असलेली काय वाईट आहे, इतकी छोटी बारीक फोल्ड होऊन ती बसते ना बॅग. तुमच्या पुण्यात, परत मी सांगते, तुमच्या पुण्यातच जागृती
जैन म्हणून एक आहे, तिची कंपनी आहे अरात्रिका. ओके. सो त्या फुल इको फ्रेंडली प्रोडक्ट्स Okay. सबस्टिट्यूट्स एक्सपोर्ट करतात. पण तुम्ही कधी जाऊन त्यांच्याकडून काय घेतलंय का विकत? नाही. बॅग्स जे लोक डोनेट करतात ना, बेडशीट फाटलेले किंवा जे काय, धुवून बॅग शिवतात आणि ते पैसे त्या बायकांना देतात ज्यांना त्या पैशांची गरज आहे. Correct. पण आपण ते बॅग्स नाही विकत घेत. आपण जातो लुई विटॉन किंवा प्राडा असली बॅग्स घेतो. सो आय थिंक कुठे ना कुठे आपल्याला हे कळलं पाहिजे की ते फक्त शो ऑफची वस्तू आहे. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन नीड आणि डिझायर, गरज हा. आणि इच्छा. सो जे वस्तू गरजेचे आहेत ना, आय थिंक फक्त तितकेच आपल्याला घेतले पाहिजेत. नक्कीच नक्कीच. आणि हे तू खूप छान सांगितलंस की एक छोटीशी तुमच्याकडे कापडी पिशवी असावी, एक हो. किंवा दोन, Yes. जिला खूप छोटा स्पेस लागतो तुमच्या मोठा पूर्ण- स्पेस लागला तरी काय होतं? नाही पण लागतच नाही ना, म्हणजे हो, तेच म्हणते, खिशात इतकं- टाकू हा, शकतो. खिशातही टाकू शकतो किंवा तुमच्या बागेचा किंवा जे तुमचं टिफिन बाग आहे Yes. त्याच्यातही कुठेतरी बसते ती, Yes. ऍडजस्ट होऊन जाते. आणि टिश्यू पेपर, दॅट इज सो सगळ्यात मोठा कॉज ऑफ काय म्हणतात, गार्बेज. सगळीकडे असं टिश्यूज असं उचलायचं, रडताना वापरायचं, तोंड पुसायचं. आय डोंट अंडरस्टँड. रुमाल न्यायची पद्धत कुठे गेली? मी लहान असताना आई इथे रुमाल बांधायची सेफ्टी पिन लावून, आणि अजूनही मी रुमाल वापरते. माझ्या बॅगेमध्ये अजूनही चेक रुमाल आहे, हो. टॉवेल आहे. पण हे स्टाईल आहे आजकाल की जाताना हात हलवत जायचं, मोबाईल घेऊन जायचा आपला, आणि प्रत्येक एक घास खाल्ला नाही की लगेच ते घेऊन असं पुसायचं आणि असं करायचं. टिश्यू पेपर पांढरे का असतात मला सांग? नाही म्हणजे खरंच टिश्यू त्याचा पेपर विचारच कशाने नाही. बनवलंय? आपण एक पेपर झाडातनं, राईट? मग वुड पल्प ब्राऊन असतो ना, Right. मग हे पांढरं कशाला होतं? केमिकल प्रोसेस. ब्लीच घालतात त्याच्यामध्ये, घालतात. आणि तुम्ही तेच नाकाला लावताय. ती शेंबूड काढायला सुद्धा तुम्हाला टिश्यू पेपरची काय गरज आहे? रुमाल वापरू शकतो ना आपण. सो मला म्हणायचं असं आहे की आम्ही त्या गोष्टीवर डिपेंडंट आहोत ज्याच्यावर डिपेंडन्सीची गरज नाहीये. हे खूप छोटे बदल आहेत, छोटी पण गोष्ट खूप आहे. गरजेचं आहे. जसं मी माझा फोन कधीच विसरत नाही किंवा विसरायला मला चलबिचल होते, तसंच कापडी हे- पिशवी, त्याच्यानंतर रुमाल, या गोष्टी विसरल्या पण तुम्हाला चलबिचल झालंच झालीच पाहिजे. पाहिजे. त्या गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजे. जर त्या ठेवल्याने काही मोठं नुकसानही होत नाहीये, झालं तर फायदाच होणार हो. आणि पाण्याची बाटली डेफिनेटली. आणि ही कुठल्या टाईप? स्टीलची. आता असं म्हणतात की प्लास्टिक कंपनीचं मला नाव घ्यायचं नाहीये, कारण मला खूप धमकी भरे कॉल्स आलेच वेन आय टूक देअर नेम. पण ह्या टेम्परेचरमध्ये, म्हणजे पुण्याच्या आता सध्या टेम्परेचरमध्ये इव्हन 31, 32, आणि तुम्ही ती बॉटल कारमध्ये खूप, त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगते की प्लास्टिकची बॉटल फक्त प्लास्टिकनी बनत नाही, त्याच्यामध्ये केमिकल जातात. आणि हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर पण आहे की अँटीमनी म्हणून एक केमिकल आहे विच इज अन इंडस्ट्रियल सॉल्व्हंट, आणि हे अँटीमनी युज केलं जातं तुमचे बॉटल्स बनवायला, पाण्याचे बॉटल्स बनवायला. तर मला सांगा, हीटमध्ये ते जर केमिकल किंवा मायक्रोप्लास्टिक त्या पाण्यात लीच झाले आणि 10 वर्षानंतर तुम्हाला काहीतरी भयंकर आजार झाला, तर मग तुम्ही देवाचं नाव कशाला घेता? तुम्हीच स्वतः त्याच्यामधून पाणी प्यायलात ना, तुम्हाला कसं नाही आठवण? सो तुम्ही जर आयफोन मध्ये 2 लाख किंवा व्हॉट एव्हर खर्च करू शकता, तर बोरोसिलची कुठल्याही कंपनीची स्टीलची 400 किंवा 500 रुपयामध्ये बॉटल मिळते. पण ती वजन, ग्लास असेल तर ती फुटू शकते. म्हणजे कन्व्हिनियन्स आपल्याला एवढं प्रिय आहे की आपल्याला दिसतंय की आपण रॉंग साईडवर चालतोय, समोरून गाडी येतेय तरी पण आम्हाला कन्व्हिनियंट म्हणून आम्ही ह्या साईडनी जातो. मग शेवटी काय होतं माहितीये, ती ट्रक आमच्यावरून जाते. सो तुम्हाला जर एक 10-15 वर्षानंतर परत हे वेगळे वेगळे आजार नको आहेत, तर आय थिंक स्टील मधून रियुजेबल हा वर्ड लक्षात ठेवा. जे काय रियूज करता येतं, जे सिंगल यूज जे आहे ना, आपल्याला आवडत नाही, एकदाच वापरून, आपल्याला पण आवडत नाही ना की आपण म्हणतो ना, कोणतरी मला एकदाच यूज करून फेकलं, फायदा उठवला. या वी वॉन्ट पीपल टू बी विथ अस फॉर अ लॉंग टाइम. आपल्याला नाही की बाबा एकदाच यूज केलं, काम झालं आणि फेकून दिलं. सो यूज दोज थिंग्स, त्या गोष्टीत इन्व्हेस्ट करा जिथे ते रियूज होईल. त्याच्यानंतर टेक्सटाईल वेस्ट इज द बिगेस्ट कॉज. त्याच्याबद्दल कोणी विचार करत नाही. सो तुम्ही एका मॉलला गेला जिथे सेल सुरू आहे आणि तुम्हाला 5,000ची वस्तू 500 रुपयाला मिळाली. आधी हे विचार करा की ती 5,000ची वस्तू 500ला आली आहे, पण त्याच्या मागे जे नॅचरल रिसोर्सेस गेलेत बनवायला तो मटेरियल, किंवा
एफर्ट्स आणि टाइम गेलाय तो वर्थ 5,000चा आहे. त्याची नॅचरल रिसोर्सेसची किंमत कमी झाली नाहीये, फक्त पैशाने ती किंमत कमी झाली आहे. दुसरी गोष्ट हे त्याच्यावरती जे बॅच असतं, लेबल असतं, त्याचे कंटेंट्स चेक करा. तुम्हाला 95% ऑफ द टाइम्स पॉलिएस्टर, नायलॉन, स्पॅन्डेक्स, लायक्रा हे तुम्हाला लिहिलेलं दिसणार. आणि ह्याचं सिम्पल मिनिंग आहे प्लास्टिक. जेव्हा तुम्ही हे कपडे धुता त्याच्यामधलं प्लास्टिक बाहेर पडतं, मायक्रो प्लास्टिक किंवा त्याला आम्ही मायक्रो थ्रेड्स म्हणतो, ते तुमच्या जमिनीत जातं, दुसऱ्यांच्या नाही. सो घेतानाच महागाची वस्तू घ्या आणि एकदाच घ्या. मला त्या मुलांमध्ये क्रेज आहे, मी रोज एकच टी शर्ट का घालून जाऊ, माझी फ्रेंड सारखं नवीन नवीन टॉप घालते, म्हणून तुम्ही स्वस्तातली वस्तू पुन्हा पुन्हा घेता. एकच वस्तू घ्या, भलेही ते कपडे रिपीट करा. कपड्यांमध्ये काय ठेवलंय, ऋषिकेश, मी आज काय बोलले हे तुला जास्त लक्षात राहील, मी काय कपडे घातले होते हे तू लक्षात येणार. सो डोंट कॉन्सन्ट्रेट ऑन मटेरियलिस्टिक थिंग्स. आणि मला जसं म्हणायचंय की आतापर्यंत तू बोलते ना, कचरा हा सेगमेंट तू सगळीकडून कव्हर केला. येस, म्हणजे तो टेक्सटाईल मध्ये असू देत, तो सॅनिटरी मधला असू देत, किंवा तो हॉस्पिटल मधला. सॅनिटरी मी सांगितलंच नाही तुला. सॅनिटरी पॅड मध्ये केमिकल्स असतात आणि ते तुला माहितीये बायका कुठे वापरतात. सो केमिकल्स त्या जागेला राहणं इज सो डेंजरस. मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या आजीने नवारी साडी कॉटनची त्याचे पीसेस काढून मला, आणि तेव्हा मी म्हटलं होतं हे काय असले गोष्टी कोण वापरतात, दिस इज टू एम्बॅरेसिंग असं म्हटलं होतं. कारण कॉन्व्हेंटला जायचे ना, स्वतःला खूप छान समजायचे. म्हटलं हे सगळं मी वापरणार नाही, मला डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड पाहिजे. आता माझी आजी नाहीये, पण मला आठवतं की तिने दिलेल्या साड्या. सो आता खूपशे कंपनीज आहेत, इव्हन पुण्यामध्ये सुद्धा आहेत, ज्या अगदी छान सॅनिटरी पॅड रियुजेबल बनवतात. 3 ते 4 वर्ष आरामात ते टिकतात. किंवा इव्हन कप्स, मेन्स्ट्रुअल कप्स खूप इझी होऊन जातं त्या मेन्स्ट्रुअल कप्समुळे. पण तुम्हाला जे आवडेल ते युज करा, पण सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल तुमच्या स्वतःच्या हेल्थसाठी युज करू नका. आणि परत ते कचरे सफाई कर्मचारी सेम कचऱ्यामध्ये ते टाकतात आणि मग तिथे जाऊन ते. म्हणजे तसं, म्हणजे इन केस जरी तुम्ही ते युज करत असाल सॅनिटरी डिस्पोजेबल, तर त्याची विल्हेवाट कशी लावली पाहिजे, किंवा ते कसं म्हणजे सेग्रिगेट केलं पाहिजे? मी तरी आय विल नेव्हर सजेस्ट. पण अगेन तुमच्या पुण्यातच एका ग्रुपनी, आय डोंट रिमेंबर द ग्रुप्स नेम, त्यांनी हे पद्धत सुरू केली होती आणि हॅट्स ऑफ टू दॅट टीम. त्यांनी म्हटलं होतं की एका व्हाईट कलरच्या पेपरमध्ये ते फोल्ड करून घाला आणि बाहेर एक क्रॉस रेड कलरच्या शाहीनी मार्क करा, सो त्याला कळेल की तो सॅनिटरी पॅड आहे. सो त्यांना उचलताना ग्लव्स तरी घालतील किंवा दे विल बिकम अवेअर. पण जर मला विचारलं ना, आय से वापरूच नका. म्हणजे मला विचार की आता सगळेच शिफ्ट होतील याची मला शाश्वती नाही, तुलाही नाहीये. असं असेल तर काय थोडं सेग्रिगेट तरी करा. कसं सेग्रिगेट केलं पाहिजे, किंवा ते कसं दिलं पाहिजे, किंवा त्याची काही वेगळी प्रोसेस असते का? सेम थिंग, तुम्ही कसं पॅक करता. आता मोबाईलसाठी आपण किती वेगळे वेगळे कव्हर शोधतो ना, मग तुम्ही तसंच ही पण वेस्ट म्हणून समजू नका. दुसऱ्याने त्यांना उचलायची. मी कर्मांमध्ये खूप बिलीव्ह करते. सो तुम्ही कुणाला तरी असलं काम करायला लावतं, तुमच्यावरती कुठले कर्म चढणार हे तुम्हीच विचार करा. सो पॅक करून त्याच्यावर क्रॉस घाला. आणखीन एक, खूप मोठ्या कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूशन्स मध्ये सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर म्हणून मिळतं. सो ऍक्च्युली ती पण इज नॉट अ परमनंट सोल्युशन, पण इट इन्सिनरेट होतं. हो, आणि त्याची ऍश होते आणि ती ऍश मग ते झाडांना वापरू शकतात. पण त्याच्यासाठी मोठे इन्स्टिट्यूशन्स दिवसाला 1000 पॅड्स असे असले पाहिजे. घरासाठी पण आहे, पण मला वाटतं रियुजेबल इज द की. कारण केमिकल तुमच्या बॉडीला हार्म करते. दॅट इज वाय मी ते म्हणते. सो टेक्सटाईल वेस्ट झालं, इलेक्ट्रॉनिक वेस्ट. इलेक्ट्रॉनिक वेस्ट मला कुठल्याही कंपनीचं नाव घ्यायचं नाही, बिकॉज खूप ऍपल फॅन्स आहेत. इव्हन माझ्या घरी खूप ऍपल फॅन्स आहेत आणि मी नाहीये. तर या वर्षी इतक्या वर्षानंतर ऍपलनी आपला चार्जरचं डिझाईन चेंज केलं. का चेंज केलं असेल? अचानक ते जागरूक झाले का? नाही, डेफिनेटली असं तर त्यांच्यावर कोणतरी बहुतेक केस घातली असणार की तुम्ही खूप कचरा करताय. मध्येच झाली होती ना ऍपल किंवा सॅमसंगच्या केसचा मध्येच किस्सा झाला होता ना, की बॉक्स साईज तुम्ही रिड्यूस केली जस्ट बिकॉज ऑफ एन्व्हायरमेंट फ्रेंडली. आणि अगेन यू आर गिव्हिंग अ चार्जर सेपरेटली. फॉर दॅट अगेन यू नीड अ बॉक्स. फॉर दॅट अगेन यू नीड अ डिलिव्हरी अँड एव्हरीथिंग. ऍब्सोल्युटली. व्हिच इज अगेन इन्क्रीजिंग कॉस्ट युअर समवेअर. करेक्ट. आणि
विच इज नॉट गुड फॉर द एन्व्हायरमेंट ॲज वेल एज द कस्टमर, बोथ द वेज. हो, तो इलेक्ट्रॉनिक वेस्ट मध्ये एक तुम्ही लक्षात ठेवा कॉन्सेप्ट कॉल्ड एज प्लॅन्ड ऑब्सोलेसन्स. ऑब्सोलेसन्स म्हणजे ती गोष्ट नाहीशी करणे, आणि प्लॅन्ड ऑब्सोलेसन्स म्हणजे ती प्लॅन करून मार्केटमधून बाहेर काढायची, सो दॅट तुम्ही त्याच्यावरचा अपडेटेड प्रोडक्ट विकत घ्यायचा. फॉर एक्झाम्पल, तुझ्याकडे सपोज आयफोन 14 आहे आणि तो पडला आणि त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, तर ते पार्ट्सच अवेलेबल करत नाहीत. सो तुला झक मारून आयफोन 15 घ्यायला लागतो. हो, किंवा मग नाही तुला दुसरा फोन घ्यावा लागतो. येस, दॅट इज कॉल्ड एज प्लॅन्ड ऑब्सोलेसन्स. म्हणजे ती मार्केटमधून ते जे प्रोडक्ट आहे ते गायबच करतात. करेक्ट. सो हे कुणाला समजत नाही. तुम्ही जर रिपेअर, सो परवा एक इन्सिडेंट झालं, माझा हँड मिक्सर जो बीटर होता खराब झाला होता, आणि मी तिथे गेले होते त्यांच्या दुकानात, त्या कंपनीच्या दुकानात, आणि मी म्हंटल मला हे रिपेअर करून पाहिजे. तर मला म्हणाले ये 1500 का है, आप 200 रुपये एक्स्ट्रा दो, मैं आपको नया वाला देता हूँ. मग मी म्हंटल हे रिपेअर होत नाही का, फक्त मोटरचा काहीतरी लूज झाला होता, तितकंच करेक्ट करायचं होतं. तर म्हणतो नाही होता है, बट 200 रुपये द्या तुम्ही आता. हे बघा नवीन, आता ह्याचं बिल बनवायला लागणार, वेअरहाऊसला पाठवायला लागणार, मग त्याला 1-2-3 आठवडे ते लागणार. 6 महिने ठेवला त्यांनी माझा बीटर, पण मी रिपेअरच करून घेतला, मी नवीन नाही घेतला. आता नेक्स्ट टाइम मी त्यांच्या दुकानात गेले ना, कदाचित मला दुकानाच्या आत घेणार नाही, कारण आपण फक्त ते 200 रुपये बघतो, पण एक पूर्ण बीटर वेस्ट झाला की तो इलेक्ट्रॉनिक वेस्ट बनतो. आणि इंडिया इज अमंग द टॉप 5 कंट्रीज हु प्रोड्युसेस इलेक्ट्रॉनिक वेस्ट. बिकॉज आपण इतकं स्विच होतोय टेक्नॉलॉजीमध्ये, किंवा आपण इतकं स्विच होतोय गोष्टींमध्ये, मटेरियलिस्टिक मध्ये, की माझ्याकडे एक घड्याळ आहे तरी मला अपडेटेड व्हर्जन आले तरी घ्यायचे, मग ते घड्याळ जे आहे ते पडून जातं. पण काय होतं त्याच्याने, मी तेच म्हणते, तुमच्याकडे अपडेटेड व्हर्जन असं का नाही विचार करत की मी ऍज अ पर्सन अँड माय नॉलेज मी अपडेट होते. वाय डोंट वी थिंक लाईक दॅट, की आज मी 200 लिटरच्या बिन मध्ये कॉम्पोस्ट केलं, उद्या मी 400 लिटरच्या बिन मध्ये कॉम्पोस्ट करेन, आज मी बोकाशी ट्राय केलं, उद्या मी अर्थवर्म्स ट्राय करेन. असं का नाही, आपण वी आर व्हॅल्युइंग, आपण ऑब्जेक्ट्स, म्हणजे माझ्याकडे जर 14 असेल तरच मी व्हॅल्यूड आहे. आय थिंक कुठे ना कुठे वी हॅव गॉट स्टक इन दॅट मटेरियलिझम, की तिच्याकडे माझ्याकडे पण असला पाहिजे. सो आपल्याला मग व्हॅलिडेशन मिळते की सगळ्यांकडे आहे ना, माझ्याकडे आहे ना, मग ठीक. आणि त्यामधून आपण जर बाहेर नाही आलो ना, तर आय थिंक घरांपेक्षा जास्त कचऱ्याचे डेपो असतील. नक्कीच. आणि आजकाल असं झालंय ना की सोसायटीज मध्ये कचरा असतो, तुम्हाला रस्त्यावर खूप कमी ठिकाणी असं बघायला मिळतं, खूप क्लीन सिटी आहे, ग्रीन सिटी आहे, नाही तर तुम्हाला कचरा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो. त्याच्यानंतर जिथे लिहिलेलं असतं डोंट थ्रो गार्बेज, अगदी, मग तेव्हा तुम्ही इन्स्ट्रक्शन्स कसे फॉलो करता? पण आता ते फक्त तुला मी सांगेल, मेट्रोज आणि एअरपोर्टवर मिळेल तुला की डोंट थ्रो गार्बेज आणि गार्बेज नाही, तर बस स्टँड घे, त्याच्यानंतर तुला माहिती नाही, यू टेल मी वाय, कारण एअरचं तिकीट किती असतं? 8-9 हजार किंवा 5-6 हजार, आणि बसचं तिकीट किती असतं? 56-57 रुपये पासून सुरू होतं. चला, मग ते 5,000 वाले जे लोक असतात ना, त्यांना तिथे जाऊन सगळ्यांसमोर आपली एम्बॅरेसमेंट करायची नसते. जसं सिंगापूरला गेल्यावर पान नाही थुंकणार, पण ज्या वेळेला भारतात येतील तेव्हा पहिला टॅक्सीमधून बाहेर पान थुंकणार, हीच मेंटॅलिटी आहे. आणि यु नो, तुम्हाला देशासाठी काहीतरी करायची आहे ना, ती फक्त बॉर्डरवर जाऊन थांबल्यामुळे नाही होत. ते लोक तरी अल्टिमेट बलिदान करतच आहे. आपण आपले रिसोर्सेस तरी सेव्ह करू, आपण आपली कंट्री इतकी स्ट्रॉंग बनू की आपल्या सोल्जर्सना वाटलं पाहिजे की मी ह्या सिटीजनसाठी आपलं टाइम देतोय, किंवा ह्या लोकांसाठी मी लढतोय. नाहीतर जेव्हा सोल्जर बघणार मी तिथे बिचारा मरतोय, सब झिरो टेम्परेचर मध्ये मी तिथे बॉर्डर्स गार्ड करतोय, हे लोक प्लास्टिक जाळतायत आणि पार्टीज करतायत, प्लास्टिक मधून पाणी पितायत, बॉटल्स रस्त्यावर फेकतायत, कुठून मोटिवेशन येणार आहे? हा खूप मोठा टॉपिक आहे जो आपण खूप इझिली निग्लेक्ट केलेला आहे, आणि त्याची शिक्षा मिळती आहे. हिमालय, आपल्या नॉर्थ मध्ये फ्लड झाले होते, भयंकर फ्लड्स, अजून प्रॉब्लेम सुरू आहे. मग आपल्याला ते का नाही कळत? जसे आपण त्या गोष्टी रिलेटच करत नाही, माझ्याशी नाहीये तर ओके, द मोमेंट इज एंड असं व्हायला लागलं. यू आर वेटिंग फॉर इट टू हॅपन टू यू. जर मी वेट केलं असतं की माझ्या सासूबाईंना झालं कॅन्सर, त्यातनं बाहेर पडले, पण आता मला होईपर्यंत मी वेट करते, नाही वर्क होत तसं. किंवा जसं आपण कोविडच एक्झाम्पल घे,
की ठीक आहे, जोपर्यंत माझ्या फॅमिलीला कोविड होत नाही त्याचे कॉन्सिक्वेन्सेस मला माहितीच नाही. Yes. आय एम जस्ट टेकिंग इट लाईटली. येस येस. आणि ज्यावेळेस झालंय ओके आता कळायला लागले आणि हेच कुठेतरी कचऱ्यासोबत होणार आहे उद्या. कचरा कोविड पेक्षा हजारो करोडो भयंकर आहे. भयंकर इश्यू आहे. Correct, correct. कोविडला वॅक्सिन तरी होती, कोविडला थोडे काय म्हणतात प्रिकॉशन्स होते, होते, काहीतरी होतं. काहीतरी होतं. इथे काही नाहीये. कारण तो वाढतोच आहे, डे बाय डे तो वाढतोच आहे. आणि कुठेतरी तुम्ही खूप ऑर्गॅनिक फूड घेताय, कुठेतरी तुम्ही खूप ऑर्गॅनिक गोष्टी घेताय, पण जर तुम्ही ह्या गोष्टी रिड्यूस करत नाही तर त्या ऑर्गॅनिकचा ताळेबंदच नाहीये, संबंधच नाही आहे. आणि हे बघ सगळ्यांना माहिती असतं नवरात्रोत्सव 10 दिवस 8-9 दिवस काय होतं, दिवाळीत काय करायचं असतं, पण ऑडियन्स मध्ये मला विचारायचं की अर्थ ओव्हरशूट डे झालेला आहे त्याच वर्षी जुलैमध्ये. तुम्ही डेट फाइंड आउट करा, मी सांगणार नाही. अर्थ ओव्हरशूट डे म्हणजे काय असेल नेमकं हे तुम्ही, मी तुम्हाला हिंट देते. हा, कमेंट मध्ये मी तुम्हाला हिंट देते की अति झालेलं आहे. काय अति झालेलं आहे आणि अति तिथे माती. सो तुम्ही फाइंड आउट करा. व्हॅलेंटाईन डे सगळ्यांना माहित असतं, इंडिया पाकिस्तानची मॅच कधी होती हे माहिती असतं, पण अर्थ ओव्हरशूट डे का झाला आणि त्याच्यासाठी जबाबदार प्रत्येक माणूस आहे, मीही आहे. हो, एव्हरीवन, दोज हू लिव्हिंग इन द प्लॅनेट, येस, एव्हरीवन इन्क्लुडिंग मी. सो तुम्ही ते म्हणजे- फाइंड आउट करा कशासाठी. आज ताई बोलते किंवा मी इथे बसून बोलतोय याचा अर्थ नाही की आम्ही या प्रोसेसमध्ये नाही, आम्ही पण या प्रोसेसमध्ये आहेत, बट लिटिल डिफरंट वे साईडला आहोत, हो. बिकॉज वी आर ट्राईंग टू डू समथिंग किंवा आपण काहीतरी करतोय. आणि सेम अर्ज ताईचा आहे की तुम्ही थोडस प्रयत्न करा. आता आपण इतकं कचरा ह्याच्याबद्दल बोलतोय, पण मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं की असे काही इंटरेस्टिंग प्रोजेक्ट किंवा अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी तू राबवतेस का, जेणेकरून जर कोणाला स्वतःच्या लेवलवर नाही करता येते पण तुला ह्याच्यात मदत करायची, मग ती कुठल्याही मार्गाने असू दे तर ती करता येईल किंवा एक व्हॉलंटिअरिंग करता येईल एखाद्याला, जर काही आहे का? तर सगळ्यात माझी फेवरेट स्टोरी इज कोविड सेकंड वेव्ह मध्ये. ओके. लॉकडाऊन लागला होता, सगळे बंद होते, दुकानं सगळं बंद होते आणि डेली वेज वर्कर्सचं जॉब गेलं होतं. मग आम्हाला त्यांना ना ऍटलिस्ट राशन द्यायचं होतं 2 महिन्याचं. तर आम्ही एक किट तयार केलं, त्याच्यामध्ये डाळ तांदूळ चांगल्या क्वालिटीचं आणि असं फालतू द्यायचंय म्हणून काही नाही, जे आम्ही खातो ते सेम बेसिक चहा साखर जे काय आहे ते पॅक केल्यावर आपल्याला समजलं की ते पॅक पण प्लास्टिक बॅगेतच झालंय. बिकॉज लॉकडाऊन सुरू होता, मला काही जाऊन तिथे चेक करता आलं नाही, तर ज्यांच्याकडे आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते पॅक करून पाठवायचे. मला वाटलं आम्ही एक प्रकारे लोकांची मदत करतो, पण प्लास्टिकनी जनरेट इतकं केलं आणि ते काय रिसायकलिंगला पाठवणार नाहीये. सो आय डोंट नो, मी रात्री असंच विचार करत होते की काय करायचं, आणि माझ्या एका फ्रेंडनी मला मेसेज केला की माझी जॉब गेली आहे, शी लॉस्ट हर जॉब, आणि ती म्हणाली की मला डोनेशन द्यायचे तुझ्या एनजीओला, पण मला डोनेशन ते देता येणार नाही, पण माझ्याकडे खूप कपडे आहेत, जुने कपडे आहेत, काय मदत करता येतील का, रस्त्यावरच्या लोकांना देता येतील का. आणि मग मला एक आयडिया आली की फाटलेले जे काय आहे लोकांकडे, म्हटलं फाटलेले बॅग्स आहेत, बेडशीट्स आहेत, दुपट्टे आहेत, कॉटनचे, पाठवून द्या. आणि आम्ही एका टेलरला शोधलं, अशा खूप बायकांना ज्यांची पण जॉब गेली होती, पण त्यांच्याकडे घरात शिलाई मशीन होती, त्यांच्याकडून आम्ही मोठे बॅग शिवून घेतले आणि सगळं किराणाचं सामान त्या बॅग मध्ये दिलं. असे 600 किट्स आम्ही दिले. त्याचं नाव आम्ही प्रयास पिशवी म्हणूनच ठेवलं होतं की पॉसिबल आहे तुम्हाला जर ते करायचं असेल तर. ते केलं होतं. आणि आमच्या बेळगावच्या भाजी मार्केटमध्ये भाजीवाले दिवसात कमीत कमी 4 वेळा चहा प्यायचे प्लास्टिक मध्ये. सो मी स्टीलचे कप्स घेऊन गेले सगळ्यांसाठी, 27 रुपयाचा एक ग्लास, मला अजून आठवतं. तसे मी 300 घेऊन गेले, कारण खूप लोक आहेत. आणि मार्च 8, 2021 ला मी हे केलं होतं. सगळ्यांना जाऊन तो कप दिला होता आणि सांगितलं होतं की प्लास्टिक मध्ये प्यायलात, आणि मी एप्रन वगैरे घालून गेले होते कारण मीच डॉक्टर आहे. म्हणलं प्लास्टिक मध्ये प्यायलात तर तुम्हाला कॅन्सर होऊ शकतं. आणि माझ्या एका फ्रेंडला घेऊन गेले होते आणि मी म्हटलं की हे बघा, हे कॉर्पोरेशन मध्ये काम करतात आणि चांगले आहेत, पण जर तुम्हाला प्लास्टिक हातात दिसलं तर ते फाईन घालू शकतात, कारण इट इज बॅन्ड. तर तुम्ही विचार करा. सगळ्यांनी माझ्याकडून तो प्लास्टिकचा स्टीलचा ग्लास, सो आम्ही त्याचं नाव ठेवलं होतं सिप इन स्टील. अजूनपर्यंत थोड्या लोकांनी गिव्ह अप केलं, बिकॉज सगळ्यांना कंट्रोल करू शकत नाही, पण मोस्ट ऑफ देम हॅव दोज ग्लासेस. आणि काल रात्रीच मी एक नवीन लॉन्च केली आहे की 10वीचे मुली जे असतात ना, स्पेशली गव्हर्नमेंट स्कूल्स, आमच्याकडे जे गावं वगैरे आहेत, तिकडच्या मुलींना खूप असे कर्तृत्ववान आहेत, पण त्यांना ना रिसोर्सेस मिळत नाहीत, पैसा नसतो, गरीब घराचे असतात. सो
10वी मध्ये आम्हाला कसं गॅदरिंग असतं किंवा अॅन्युअल डे, पासिंग आउट परेड, तसं त्यांना पण असतं, पण त्यांच्याकडे असे कपडे किंवा फ्लॉन्ट करायसाठी असं काय नसतं. आणि बायका दिवाळीत नवीन साडी नक्की घेतात. सो मी येस्टरडे ऐश्वर्य म्हणून हा प्रोग्राम लॉन्च केलाय, जिथे मी बायकांकडून चांगली सिल्कची साडी मागवली आहे, डोनेट करा म्हणून. त्याचे मी रेडीमेड स्टिच करून घालायची साडी किंवा लेहंगा असं करून, आणि मी त्या मुलींना फ्रीमध्ये देणार नाही, मी पैसे नाही घेणार, पण त्यांच्या प्रोग्राम स्कूलमध्ये मी कंपोस्टिंगचा प्रोग्राम करणार, त्यांनी माझ्या सोबत ते केलं पाहिजे आणि त्या सगळ्या मुलींना हे देणार आहे. आणि तुमच्या पुण्यामधून परत मी आरात्रिकाकडून 100 बॅग्स घेतलेत आणि चक्क भाजी मार्केटमध्ये वाटलेले आहेत. सो स्कूल्समध्ये मी खूप प्रोग्राम्स करते, 600-700 वर प्रोग्राम्स मी केलेत. प्रोग्राम म्हणजे काय, मी त्यांना जाऊन अक्षरशः शिकवते. मी घरातनं कचरा घेऊन जाते, बिन घेऊन जाते, ताक घेऊन जाते आणि त्या मुलांना सांगते की तुमच्या घरातला पण कचरा घेऊन या आणि ग्लव्स नसताना तुमचा कचरा तुम्ही आधी हात लावून दाखवा. ऋषिकेश, फनी थिंग इज, मुलं आपलाच कचरा आणि असं करतात. हो, असं का, मुलं त्यांना माहिती नसतं. सो मी विदाउट ग्लव्स त्यांना तो कचरा हात लावायला लावते, ड्राय लिव्स कलेक्ट करते आणि त्यांच्या समोर तो कचरा बनवून दाखवते आणि 2 महिन्यानंतर पुन्हा त्या स्कूलमध्ये जाऊन चेक करते की ते बरोबर करतायत की नाही, आणि त्यावरून त्यांना मार्क दिले जातात प्रोजेक्टला सायन्स. हे ऍक्च्युली खूप छोट्या छोट्या लेवलवर केलं ना, तर मला वाटतं ते एक मोठं होऊ शकतं. म्हणजे झालेलं आहे खूप, सोसायटी, yes. घर, स्कूलमध्ये. आता स्कूलमध्ये बऱ्याचसं मोठं ग्राउंड असतं, कचरा असतो, हो. ओला सुका केला तर, येस, आणि तिथेच कंपोस्टिंग केलं तर मुलंही ते शिकतील आणि नेक्स्ट जी जनरेशन आहे किंवा जी आमच्यासारखे लोक आहेत त्यांनाही कुठेतरी गिल्ट होईल, अरे जर हे लोक करू करतायत तर शकतात. आम्ही का नाही. किंवा पुण्यात बिशप स्कूलमध्ये मी हा प्रोग्राम केलाय. कॅम्पमध्ये जी बिशप हा, स्कूल yes. आहे तिथे मी 2 प्रोग्राम्स केलेत फॉर 6, 7 आणि 8 कोविडच्या वेळेला ऑनलाईन. ओके, आणि त्यावेळेला असं होतं की महाराष्ट्रात यायचं असेल तर कोविड सर्टिफिकेट असं Okay. काहीतरी होतं, म्हणून मी घेऊन नाही आले. पण ऑनलाईन मी प्रोग्राम केला आणि मुलांनी माझ्या सोबत बनवलेला आहे. नाही भारी आहे ऍक्च्युली. आता आपण कचरा एवढं बोललोय आणि ताईकडे म्हणजे तुम्हाला एक्साइटमेंट थ्रूआउट द पॉडकास्ट समजली असेल की खूप सारं बोलायला आहे, तर मे बी आपण नक्की पुढच्या वेळेस ताईशी परत एकदा गप्पा मारूयात, हा पॉडकास्ट रिलीज झाल्यानंतर, की ह्याला कसा रिस्पॉन्स होतो त्याच्यावर ठरवूयात. तोपर्यंत नमस्कार. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि या पॉडकास्ट मधून माझ्या मते ऍटलिस्ट जर तुम्ही 1% तरी घेऊ शकलात की माझा कचरा ही माझी स्वतःची जबाबदारी आणि त्याचं मी खूप मोठ्या प्रमाणावर वर्गीकरण नाही, पण एक ओला सुका इतकं जरी करू शकलो घरात किंवा ऍटलिस्ट घरच्यांना सांगू शकलो, तरी आपण यातून खूप काही मिळवलं असं मला वाटेल. नमस्कार. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळे पॉडकास्ट आहेत, ते एकदा जाऊन चेकआउट करा. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला तुमच्या अशा एखाद्या मित्राला शेअर करायचा जो खूप स्विगी झोमॅटो करतो किंवा खूप कचरा Online करतो, food त्याला नक्की शेअर करा आणि त्याला कचरा व्यवस्थापनाचं महत्व या पॉडकास्टवर सांगा. एवढीच विनंती. धन्यवाद. थँक्यू.